हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा भूभूषविले, भूदेव संता सदा तोषविले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळ राया. मागच्या भागामध्ये आपण जेव्हा एकनाथ महाराजांच्या चरित्रासंबंधीचं चिंतन मांडलं, त्याच्यानंतर आईशी माझा संवाद झाला आणि एक संदर्भ वैयक्तिक आहे, पण तो तुम्हाला आता मुद्दाम द्यावा वाटायला लागला. माझे सद्गुरु गोपाळ महाराज जालनापूरकर यांची आत्या नाथ घराण्यामध्ये दिलेली आहे आणि त्या अर्थाने ते नाथ महाराजांचे सोयरे आहेत. आणि मग आता आमचे आजोबा असल्यामुळे आम्ही पण नाथ महाराजांचे सोयरे आहोत. माझ्या आईने मग माझे आजोबा एकनाथ महाराजांच्या साहित्यावरती जेव्हा जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांनाही वंदन करायचे. त्या वंदनाचा श्लोक मला आता दिलाय, तोही मी आज नाथ महाराजांना आपण वंदन करूया. प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्री हरीशी. तया वर्णिता थोर आनंद चित्ता, नमस्कार माझा श्री एकनाथा. आपण 4 भागामध्ये नाथ महाराजांच्या संबंधी चिंतन मांडायचं ठरवलं होतं. त्यातला पहिला भाग आपण मागच्या रविवारी पूर्ण केला आणि पहिला भाग पूर्ण करत असताना तुकाराम महाराजांच्या शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. आता मज उपेक्षिता, नाही सत्ता आपुली. तुका म्हणे भागवत, केले श्रुत सकळा. असा 4 चरणांचा तुकोबांचा अभंग आणि बहिणाबाईंचा ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, हा जो अभंग आहे त्याच्यामध्ये खांब दिला भागवत, अशा पद्धतीचं वर्णन नाथ महाराजांचं केलेलं आहे. त्या 2 अभंगाच्या आधाराने आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. अधिक मासाचं निमित्त आहे. आजच्या उशिरालाही अधिक मासच कारणीभूत आहे, पण संसारातला अधिक मास कारणीभूत आहे, परमार्थातला अधिक मास नाही. संसारातले धोंडे खायला गेल्यामुळे आत्ता देवाचे धोंडे खाण्याची वेळ माझ्यावरती आलेली, उशीर करून. एका अर्थाने हा काय म्हणता येईल, अपवाद आहे, चूक आहे. देवाच्या वेळेमध्ये आपण मागे पुढे करायला नाही पाहिजे, परंतु संसारातले धोंडे असे आहेत की ते माणसाला तिथपर्यंत पोहोचू देत नाहीत आणि त्याच्यामध्ये अडचणी आणतात. आपण मागचा भाग बघितला. मागच्या भागामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं की त्यांचा कुलवृत्तांत काय आहे. भास्कर पंतापासून आपण बघत गेलो की भास्कर पंत आणि सावित्रीबाई, आणि मग त्यांना भानुदास महाराजांचा त्यांच्या पोटी जन्म झाला. भानुदास महाराजांच्या पत्नीचं नाव आपल्याला माहिती नव्हतं, परंतु मग भानुदास महाराज आणि त्यांच्या पत्नी यांना सूर्यनारायण नावाचं अपत्य प्राप्त झालं. सूर्यनारायणांनी गायत्री आईंशी विवाह केला आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी चक्रपाणींचा जन्म झाला. आणि चक्रपाणींचा जन्म झाल्यानंतर चक्रपाणी आणि त्यांच्या पत्नीचा मुलगा म्हणून एकनाथांचा त्या ठिकाणी जन्म झाला. चक्रपाणी आणि गायत्री, सूर्यनारायण आणि भास्करपंत आणि सावित्रीबाई. भानुदास महाराजांच्या पत्नीचं नाव आपल्याला माहिती नाहीये. मग सूर्यनारायण आले. सूर्यनारायण आणि सरस्वती आईंचं लग्न झालं. त्याच्यापासून चक्रपाणी हे अपत्य प्राप्त झालं. चक्रपाणी आणि गायत्री देवींना त्या ठिकाणी एकनाथ महाराज अपत्य म्हणून त्या ठिकाणी पुढे आले. मूळ नक्षत्रावर महाराज आले होते, इथे आपण बघितलं. आणि ते एका मंदिरामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागले. त्या तपश्चर्येपर्यंतचा तपशील आपण मागच्या भागामध्ये बघितलेला आहे. एकनाथ महाराजांच्या संबंधी चिंतन मांडताना प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाची कुळी स्वये वनमाळी अवतरले, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी महिपती महाराजांनी केलेलं आहे. महिपती महाराज आणि केशव महाराज या दोघांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. दोघांच्याही चरित्रामध्ये भावनेला महत्त्व दिलेलं आहे. त्यातल्या ऐतिहासिक तपशिलांचा तेवढा बारकाईने विचार केलेला नाही आणि तो करणं आवश्यक देखील नाही. कुठल्या साली नाथ जन्मले महत्त्वाचं नाही, नाथ जन्मले हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या आईचं नाव काय होतं, आजीचं नाव काय होतं हे महत्त्वाचं नाही. त्यांना एक आजी होती आणि त्या आजीने असा पुत्र, त्या आईने असा पुत्र दिला हे महत्त्वाचं आहे. अशा अर्थाने महिपती महाराजांनी ते चरित्र आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपल्याकडे चरित्राची जी परंपरा आहे ती परंपरा व्यासांपासून सुरू झालेली आहे. व्यास होते म्हणून महाभारत आम्हाला कळालं, महाभारतातली पात्र आम्हाला कळाली आणि मग व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम
असं आम्ही म्हणालो की जगातलं सगळं ज्ञान व्यासांनी उष्ट केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ त्या ज्ञानाला स्पर्श केलेला आहे. आणि त्या ज्ञानाला स्पर्श करताना व्यासांनी वेगवेगळ्या प्रकारची चरित्र आमच्या समोर दिली. नंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये नामदेव महाराजांनी ते काम केलं. आपण वारकरी संप्रदायाचा मागच्या वर्षी इतिहास बघताना नामदेव महाराजांनी कुणाकुणाची चरित्र लिहिली ते आपण बघितलेलं आहे. त्याचा फार मोठा विस्तार आत्ता करायची आवश्यकता नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये तुकारामांच्या नंतर महिपती महाराजांनी हे मोठ्या प्रमाणावरती काम केलं आणि त्यांच्या त्या ग्रंथामध्ये संत लीलामृत ग्रंथ त्यांनी एक लिहिला, आणखी वेगवेगळे भक्तविजय त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामधून ही वेगवेगळ्या प्रकारची चरित्र आमच्या समोर आली. पहिल्या भागामध्ये आम्ही 2 चरित्र बघितली होती. भानुदास महाराजांचं चरित्र बघितलं होतं आणि दुसरं कुर्मदासाचं चरित्र बघितलं होतं. या दोनही चरित्रांना आमच्यापर्यंत कुणी पोहोचवलं? महिपती महाराजांनी पोहोचवलेलं आहे. आणि आता एकनाथांचं चरित्र देखील आपण महिपती महाराजांच्या मदतीने त्यांच्या आधारानेच आपण या ठिकाणी चिंतन करायला लागलो आहोत. तर महिपती महाराज म्हणतात, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाची एक कुळी स्वये वनमाळी अवतरले, म्हणजे प्रत्यक्ष वनमाळीनी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने भानुदासाच्या कुळामध्ये जन्म घेतला आणि जन्म घेत असताना एकनाथांचं निमित्त त्यांनी केलं. एकनाथ महाराज हे कुणाचे अवतार झाले? वनमाळीचे अवतार झाले, श्रीकृष्णाचे अवतार झाले. अशा पद्धतीने त्या श्रीकृष्णाचा अवतार भानुदासाच्या कुळामध्ये झाला आणि एकनाथांचं आयुष्य त्या ठिकाणी सुरू झालेलं आपण बघितलं. मूळ नक्षत्रावर होते म्हणून मग त्या मूळ नक्षत्राचा परिणाम योगायोग खरं पाहिलं तर आपण 2दा-3दा तो अभंग बघितलेला आहे की हरीची या दासा शुभ काळा अवघ्या दिशा. आता प्रत्यक्ष वनमाळीच हे दास आहे नाहीयेत, तर वनमाळीला अजून कोणत्या दिशा आणि कुठलं पंचांग बघायची गरज आहे. पण लोक म्हणतात मूळ नक्षत्रावर जन्मले. आपल्याला काही त्याच्याशी फार त्याच्यामध्ये वितंडवाद करायची गरज नाही. मूळ नक्षत्रावरती जन्म झाला आणि चक्रपाणी आणि गायत्री थोड्या थोड्या अंतराने दोघेही जण हा इहलोक सोडून निघून गेले. आणि मग सूर्यनारायण आणि सावित्रीबाई हे त्यांचे जे आजोबा आणि आजी होते त्यांनी एकनाथ महाराजांचा लहानपणामध्ये सांभाळ केला. तिथपर्यंत आपण मागच्या भागामध्ये बघितलं. हा सांभाळ करताना त्यांना षडशास्त्राचं ज्ञान व्हावं, त्यांना पुराण कळावे, त्यांना कथा कळाव्यात, त्यांना आपला भागवत धर्म कळावा, या हेतूने एका पुराणिकाची नियुक्ती करण्यात आली. आणि त्या पुराणिकांनी दिवसभरामध्ये एक विशिष्ट वेळ नाथ महाराजांच्या घरी यायचं आणि नाथांना हे सगळं तत्वज्ञान शिकवायचं. अशा पद्धतीचा एक परिपाठ त्या घरामध्ये सुरू झाला. परिपाठ सुरू झाल्यानंतर नाथांना गोडी लागली. मुळामध्ये आत्ता आपण बघितलं चक्रपाणीच आहेत ते, वनमाळीच आहेत ते, त्यांना त्याची गोडी लागली. या जन्मामध्ये गोडी लागली, या लीला आणि साधन चरित्रामध्ये गोडी लागली. आणि मग ते खांद्यावरती पताका घ्यायचे, खोटी खोटी पळीलाच विना बनवायचे आणि पंढरपूरच्या वारीला निघून जायचे, खोटं खोटं निघून जायचे घरातल्या घरामध्ये. अशा प्रकारचा खेळ नाथ महाराज त्या ठिकाणी करायला लागले. आणि मग ती वेळ आली आणि वेळ आल्यानंतर त्या मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये महादेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की हे नाथा, तुझं जे कल्याण आहे, तुझं जे कार्य आहे ते सिद्धीला जाण्यासाठी म्हणून तुला इथे राहता येणार नाही. तुला कुठे गेलं पाहिजे? देवगिरीच्या किल्ल्यावरती गेलं पाहिजे. आणि तिथे 40 गावचे देशपांडे घराण्यामधील ऋग्वेदी शाखेचे एक जनार्दन पंत म्हणून राहतात. ऋग्वेदी शाखा याच्यामुळे की मीही ऋग्वेदी आहे, त्यामुळे ऋग्वेदी शाखेच्या जनार्दन पंतांकडे जा आणि त्यांचा अनुग्रह तू घे. अशा प्रकारचा त्या ठिकाणी आकाशवाणी नाथांच्या त्या ठिकाणी झाली. भानुदास महाराजांनाही अशाच प्रकारची आकाशवाणी त्याच मंदिरामध्ये झाली होती. तोही वृत्तांत आपण मागच्या भागामध्ये बघितला. आकाशवाणी झाल्यानंतर नाथांच्याही मनामध्ये तेच आलं की आता जर आपण आजी आजोबांना सांगायला गेलो, तसे वयाने वयस्कर आहेत, ते काही तरुण नाहीयेत. आणि असे वयस्कर आजी आजोबा, आपला लळा लागलाय, आपण 5-6 वर्ष 7-8 वर्ष त्यांच्याजवळ राहिलो, त्यांच्या सानिध्यामध्ये, आणि आपल्या जगण्याशी, आपल्या अस्तित्वाशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलेलं आहे. मग आता जोडून घेतल्यानंतर तोडून टाका म्हणलं तर कसे तोडतील ते? आणि आपल्याला तर इकडे आकाशवाणी झालेली आहे, आपल्याला आपलं काम करायचं आहे. मग म्हणाले काही नाही, होऊ द्यात, थोडा त्रास झाला तर झाला, संसारामधून बाहेर पडताना त्रास होतच असतो म्हणाले. हा त्रास झाला तर झाला, त्यांना न सांगता आपण निघून जाऊ. आणि भल्या पाठे एकनाथ महाराज त्या ठिकाणाहून निघाले आणि देवगिरीच्या किल्ल्याकडे यायला निघाले. आता जेव्हा देवगिरीच्या किल्ल्याकडे एकनाथ महाराज यायला निघाले त्याच क्षणाला जनार्दन महाराजांना देखील साक्षात्कार झालेला होता. तेही अत्यंत तपस्वी. आता नाथ महाराजांचे गुरु म्हणल्यानंतर आता ते ओंकार स्वरूप आठवा ना, ओंकार स्वरूपा तुझं नमो, हे सगळं आठवलं की लक्षात येतं काय उंचीचे जनार्दन स्वामी होते. आणि मग जनार्दन स्वामीला मनामधनं आनंद झाला. त्यांचा शिरस्ता होता. रोज सकाळी जनार्दन स्वामी आपली स्नान संध्या पूजा आटोपून किल्ल्याच्या खाली यायचे आणि जे आर्त असायचे, आर्त याचा अर्थ मागण्यासाठी येणारे जे लोक असायचे, ते समूहाने समोर उभं राहायचे.
त्यांची रांग लागायची आणि त्या रांगेमधल्या एकेकाला ते महाराजांच्याकडे जायला मिळायचं आणि स्वामी कधी कधी त्यांच्याकडे जायचे आणि विचारायचे तुझी इच्छा काय आहे. आता इच्छा काय आहे म्हणल्यानंतर चांगल्या इच्छा लोक व्यक्त करायच्या, अत्यंत हिताच्या इच्छा लोकांच्या असायच्या. कुणाच्या मुलीचं लग्न असायचं, कुणाच्या नोकरीचा प्रश्न असायचा, कुणाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असायचा, कुणाच्या काहीतरी कौटुंबिक कलहाचा प्रश्न असायचा. अशा अत्यंत महत्वाच्या माणसाला स्वर्ग मिळवून देणाऱ्या समस्या लोक जनार्दन स्वामींसमोर मांडायचे. सिद्धी प्राप्त होत्या सगळ्या. बहुतेक कोणी विनमुख जात नव्हता, त्याला आशीर्वाद द्यायचे आणि त्याचं कल्याण त्या ठिकाणी करून टाकायचे आणि मनातल्या मनात हसत हसत त्या गडाच्या पायऱ्या चढायचे. एकाने विचारलं मग का हसत होते ते, एवढा सगळा सीन झाला होता, 100-200 लोकांना आशीर्वाद दिले. ते म्हणले याच्यासाठी हसत होते की आपल्या मूळ बँक बॅलन्सला हातच लावत नाहीयेत लोक, वरवरच घेऊन चाललेले आहे. आपलं जे उद्धार करण्याचं मूळ बॅलन्स आहे त्याला कोणी मागत नाही. म्हणाले बरं आहे आपलं शिल्लक राहायला लागलेलं आहे, आता हे वरवरच्या गोष्टी लोकांना देऊन टाकू आपण, काही हरकत नाही. परंतु त्या दिवशी सकाळी जनार्दन स्वामी लवकर आंघोळीला गेले, लवकर पूजा स्नान आटोपलं. अत्यंत उत्साह होता, वाट पण बघायची तयारी नव्हती. दारामधनं एरझारा घालू लागले की आता कधी आपल्याला खाली जायचंय आणि कधी ती याचकांची म्हणा किंवा मागणी करणाऱ्या लोकांची रांग आपल्या याच्या किल्ल्याच्या समोर येते याची मनातनं वाट बघत होते. कारण मनामध्ये होतं की आज तो यायला लागलेला आहे ज्याच्यासाठी मी आहे आणि ज्याच्या हाताने मी जगाचा उद्धार करणार आहे. असा तो आत्ता येणार आहे, माझ्या दारात येणार आहे, मला मागणार आहे आणि मी त्याला ते देणार आहे. अशा प्रकारची इच्छा मनात. साधं प्रेझेंट आणलं ते सरप्राईज म्हणून त्याला 2 दिवस सुधरू देत नाहीत आपण घरात की सरप्राईज आहे बरं का, परवाच्या दिवशी तुला सरप्राईज आहे बरं का. काही नाही, एक पेन असते जो 10 दिवसानंतर बंद पडून जातो, एक घड्याळ असतो ज्याचा सेल 2 महिन्यांनी कामी येत नाही, एक कपडा असतो जो 5-6 महिन्यांनी जीर्ण होतो, परंतु तेही आमच्यासाठी सरप्राईज असताना आम्ही 2 दिवस त्याच्यामध्ये आनंदात घालवतो. हे केवढं सरप्राईज होतं. वनमाळी येणार होते आज त्यांच्याकडे, वनमाळी माझ्या दारामध्ये येणार आहेत, अशा प्रकारची जी भावना पंतांच्या मनामध्ये निर्माण झाली त्याच्यामुळे ती एरझार त्यांची चालू होती. दारात यायचे, पुन्हा परत जायचे आणि ती वेळ आली. जनार्दन स्वामी त्या ठिकाणी समोर आले. लोकांचे जे काही आर्त लोक होते त्यांनी मागायला सुरुवात केली. महाराज मुक्त हस्ताने त्या दिवशी देत होते. जे मागेल ते विचारत पण नव्हते की एवढं बस का आणि एवढं कशाला पाहिजे. नेहमीच्या पद्धतीने ते विचारणं पण त्यांनी सोडून दिलं होतं. त्यांचं लक्ष होतं की तो वनमाळी कुठे आहे आणि तो वनमाळी एक 8-10 वर्षाचा वनमाळी त्याच रांगेमध्ये उभा होता. जनार्दन स्वामी त्याच्या समोर गेले, त्यांनी काहीच केलं नाही. काय पाहिजे म्हणाले, काही नाही, पायाला धरलं, साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाले माझी परब्रह्माची भेट करून द्या. हेच मागितलं. म्हणजे आपण म्हणतो की नाही की ते जनार्दन स्वामी रोज आनंदाने वर जात होते की माझं मुख्य मुद्दल तर कोणी मागतच नाहीये, आज मुद्दल मागणारा त्यांना भेटला होता. मला परब्रह्माची भेट करून द्या म्हणाला आणि पायाला मिठी घातली. त्यांनाही माहित होतं याला आपल्याला घेऊनच जायचं आहे. सगळ्यांना म्हणाले तू थांब इथेच, या रांगेमध्येच थांब, मी बाकीच्यांचा आटोपतो आणि मग तुझ्याशी बोलतो. बाकी सगळे व्यवहार आटोपले. जनार्दन स्वामींनी एकनाथांच्या खांद्यावरती हात टाकला, त्याला एकदा जवळ घेतलं, त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं माझ्या मागे गडावरती ये. आणि गडावरती ते त्यांना घेऊन गेले. 10 वर्षाचे एकनाथ महाराज होते. गडावरती गेले आणि म्हणाले तुला खरंच परब्रह्माचं दर्शन करायचं आहे का. हो म्हणाला मला करायचंय. मी करून देईल असं तुला कोणी सांगितलं. म्हणाला भगवंतानीच मला सांगितलं. आकाशवाणी झाली की जनार्दन स्वामी तुला परमात्म्याची भेट करून देतील आणि तुम्हीच जनार्दन स्वामी आहात, त्यामुळे तुम्ही मला परमात्म्याची भेट करून देणार, ती द्या म्हणून मी तुमच्याकडे आलो. किती दिवस राहण्याची तुझी इच्छा आहे म्हणले, तयारी किती दिवस आहे. महाराज म्हणले शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या सहवासात राहील, तोपर्यंत वाट बघीन की तुम्ही मला परमात्म्याची भेट कधी करून देता. तो दृढनिश्चय बघितल्यानंतर जनार्दन स्वामींनी त्यांना आपल्या पंक्तीला जेवायला बसवलं. म्हणाले फार चालून आलाय, एक 25-1 कोसाचा प्रवास करून आलाय, जेवायला आपल्यासोबत बसवलं. आणि त्या दिवशी रात्री जनार्दन स्वामींना नाथ महाराजांना सांगितलं की उद्यापासून माझा सेवेकरी होऊन जायचं. सेवेकरी झाले नाथ महाराज आमचे जनार्दन स्वामींच्या ठिकाणी. गडावरती त्यांनी सेवा सुरू केली. सेवेचं स्वरूप काय होतं तर महाराज उठायच्या आधी एकनाथ महाराज उठायचे. महाराज 4 वाजता उठायचे, हे 2 वाजता उठायचे. महाराज रात्री 10 वाजता झोपायचे, हे रात्री 12 वाजता झोपायचे. 4च तासांची झोप एकनाथ महाराज घेत होते. आणि मग महाराजांना म्हणजे जनार्दन स्वामींना काय काय लागतं याचा अभ्यास करून ठेवला होता. त्यांना किती कोमट पाणी लागतं आंघोळीला इथपासून अभ्यास केला होता. ते पूजेला कधी बसतात, रांगोळी कशी त्यांना आवडते याचाही अभ्यास केला होता. गडावरच्या वेगवेगळ्या फुलांमधली कोणती फुलं त्यांना जास्त आनंद देतात त्या फुलांचाही अभ्यास केला होता. आणि मग सावलीसारखं एकनाथ महाराज त्यांच्याबरोबर राहायला लागले.
प्रत्येक गोष्टीला नाथ महाराज त्यांच्यासोबत. एक 10 वर्षाचं बाळ म्हणा तुम्ही फार तर, ते जनार्दन स्वामींच्या सावलीप्रमाणे त्या ठिकाणी चालायला लागलं. आणि अशा प्रकारे 6 वर्ष नाथ महाराज गडावरती राहिले. 6 वर्षाचा सहवास. असं सांगतात की त्या 6 वर्षामध्ये एकही वेळा असं झालं नाही की जनार्दन स्वामींना काही पाहिजे आणि ते घेऊन नाथ महाराज उभे नव्हते. अशा प्रकारची एकही घटना त्या गडावरती घडली नाही. एकदा असं झालं की काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ते रोज रोज व्हायला लागलं ना. स्वामींना पण नवल वाटायला लागलं की हे कसं आपोआप व्हायला लागलेलं आहे. मी उठायच्या आधी सडा, सारवण, रांगोळी, देवाची पूजा करायचे सगळे ते उपकरणं तिथे ठेवलेले, फुलाचे हे आणलेले. एकदा स्वामी म्हणाले, सगळ्या नोकरांना बोलवलं, सेवकांना म्हणाले की अरे हे कोण करायला लागले. म्हणले सगळं हरामखोरी कोण करायला लागले. असा शब्द जनार्दन स्वामींनी त्याच्यामध्ये दिले. महिपती महाराजांनी म्हणाले हा कोण हरामखोर आहे की जो इतकं पटापट कामं करून टाकलेलं आहे, राक्षसासारखे कामं करायला लागलेला आहे. एकनाथ महाराजांनी हात वर केला आणि म्हणाले तो हरामखोर मीच आहे. आणि मग ते असं सुरू झालं. जनार्दन स्वामींचं एक तत्व होतं की दर गुरुवारी ते दत्ताशी संवाद करत होते. मुळामध्ये मुस्लिम राजाकडे काम करत होते. आपल्या शौर्यानी, आपल्या पराक्रमाने आणि आपल्या प्रामाणिकपणाने त्यांना किल्लेदाराचं पद मिळालं होतं आणि देवगिरीचे किल्लेदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. किल्लेदार म्हणून आपलं व्यावहारिक दायित्व निभावताना त्याच्यामध्ये परमार्थ येऊ नये आणि परमार्थ करत असताना आपल्या त्या पदाचा तिथे त्रास होऊ नये याचा अत्यंत चांगला समतोल जनार्दन स्वामींनी ठेवला होता. आणि गुरुवार हा असा होता की त्या दिवशी ते कुठलं कचेरीचं काम करत नव्हते. गुरुवारी त्या देवगिरीच्या पंचक्रोशीमध्ये मांसाहार होत नव्हता, पशुहत्या होत नव्हती. त्या दिवशी जनार्दन स्वामी साक्षात दत्ताशी संवाद करायचे. आणि संवादाची पद्धत काय होती तर गडावरच्या सगळ्यातल्या उच्च ठिकाणी जो पहिला दरवाजा आहे वरचा, त्या दरवाजाला कडी लावल्या जायची. महाराज आतमध्ये जायचे जनार्दन स्वामी वरती जाण्यासाठी आणि त्याला कडी लावल्या जायची आणि त्या दरवाजाच्या बाहेर पहारेकरी बसायचे. जनार्दन स्वामी आतमध्ये जायचे. वरती गेल्यानंतर तिथे वाळूचे सहस्त्र लिंग त्या ठिकाणी तयार करायचे. 1000 लिंग वाळूचे तयार करायचे. त्याला आपण वेगळ्या प्रकारची पूजा म्हणतो, दररोज लिंग करणं. आणि त्याचं 1000 वाळूची लिंग तयार करायची आणि त्या लिंगाची पूजा करायची. पूजा झाल्यानंतर त्या लिंगाचं विसर्जन करायचं आणि विसर्जन झाल्यानंतर समाधी लावायची. समाधीमध्ये दत्तांना आमंत्रण द्यायचं. दत्त साक्षात समोर प्रगट व्हायचे आणि दत्ताशी संवाद करून दुपारचं भोजन दत्तांच्या बरोबर व्हायचं. दर गुरुवारी दुपारचं भोजन दत्त महाराजांच्या सोबत त्या ठिकाणी जनार्दन स्वामी घ्यायचे. हा त्यांचा शिरस्ता होता. नाथ महाराज दरवाजावरतीच होते. जेव्हा ते आत जायचे तेव्हा नाथांची जबाबदारी होती की दरवाजावरती उभं राहायचं आणि आतमध्ये कुणाला जाऊ द्यायचं नाही. पण ही सेवा जी सातत्याने नाथ महाराज करत गेले ती सेवा 6 वर्ष पूर्ण झाली. आणि मग जनार्दन स्वामींनी नाथांना म्हणाले की एकनाथा आज मात्र असं कर, म्हणाले थोडं मन घट्ट करून ये, आज तुला मी वरती घेऊन जाणार आहे. म्हणले माझ्याबरोबर वर पण तुला यायचं आहे. कुणीच बघितलं नव्हतं वरती काय होतं. एकनाथांना पण उत्सुकता होती. जनार्दन स्वामीच्या मागे मागे जात जात त्यांनी त्या गडाच्या त्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर जनार्दन स्वामी काय करतात त्याचं अवलोकन करू लागले. जनार्दन स्वामींनी नित्याप्रमाणे सहस्त्र लिंगांची रचना त्या ठिकाणी केली. वाळूच्या लिंगांची लिंगार्चन, सहस्त्र लिंगार्चन, त्याची रचना त्या ठिकाणी केली. आणि रचना केल्यानंतर त्या एका लिंगाची पूजा सुरू झाली. एकनाथांना नवल वाटलं. 1000 लिंग तयार केलेले आहेत, त्याची पूजा चालू आहे आणि षोडशोपचार पूजा चालू आहे. वेगवेगळे सुगंधी द्रव्य आपोआप यायला लागलेत, सगळे आकाशामध्ये सगळे यायला लागले. आणि अत्यंत सुगंधी आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये त्या लिंगांची पूजा जनार्दन स्वामींनी केली. एकनाथ महाराज बघून अत्यंत मनामधनं आनंदी झाले. लिंगाची पूजा झाल्यानंतर लिंगांचं विसर्जन झालं आणि विसर्जन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे जनार्दन स्वामींनी आपली समाधी लावली आणि दत्तांना आवाहन केले की या दत्त महाराज आता आपल्याला जेवण करायचं आहे. एका मलंगाच्या वेशामध्ये ते त्या ठिकाणी आले. मलंग म्हणजे दाढी वाढलेली, हातामध्ये ते कटोरा घेतलेला, त्यांच्याबरोबर एक कुत्रा होता म्हणतात. असं म्हणतात की त्यांच्याबरोबर एक कुत्रा होता. हे एकनाथांना दिसलेलं आहे. एकनाथ महाराजांनी मांडून ठेवलं की मला असं दिसलं. एक मलंग आला, त्याच्या हातामध्ये कटोरा होता, त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. मलंग अत्यंत घाणेरडा होता, कपडे खराब झालेले होते आणि तो आमच्या स्वामींच्या जवळ येऊन बसला म्हणे. स्वामींनी त्याला उच्चासनावरती बसवलं. आपण त्याच्या बाजूला बसले आणि म्हणाले काय चाललंय तुमचं. असं दोघांचा संवाद सुरू झाला. गप्पा झाल्या, सगळं झालं. मग त्या मलंगाला असं वाटलं की आता चला थोडी विश्रांती घेतली पाहिजे. त्यांनी जनार्दन स्वामींना आज्ञा केली की जा, म्हणाले दूध घेऊन या. ते कटोरा हातामध्ये दिला. जनार्दन स्वामी जे एकनाथ महाराजांना कुत्रा दिसत होता त्या कुत्र्याकडे गेले. त्या कुत्र्याचं दूध काढलं आणि त्या कटोऱ्यामध्ये दूध घेतलं. मलंगाने आपल्या झोळीमधनं कुटके काढले म्हणतात, ज्वारीच्या भाकरीचे, अजून पोळ्यांचे, कशाचे. हे एकनाथांना दिसू लागलं.
हे खरं नव्हतं. एकनाथांना दिसू लागलं. ते कुटके सगळे भिजवले त्या दुधाच्या याच्यामध्ये, आणि मग ते भिजल्यानंतर नरम झाल्यानंतर जनार्दन स्वामींना दत्त महाराजांनी पहिला घास खाऊ घातला म्हणतात. आणि मग दोघं एकमेकाला घास खाऊ घालत गेले आणि नंतर त्यांचं दोघांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मग जनार्दन स्वामींनी एकनाथाला बोलवलं की अरे एकनाथा इकडे ये, हे भांडे जरा धुवून आण म्हणाले. आम्ही जे जेवण केलंय हे भांडे जरा धुवून आण. एकनाथ महाराज अत्यंत श्रद्धावान, म्हणजे सद्गुरूबद्दलची श्रद्धा कशी असावी हे एकनाथ महाराजांकडनं शिकायचं. म्हणाले उच्चिष्ट सेवनाची संधी आहे, असं तर कधी होत नाही म्हणले. महाराज आपल्या हातामध्ये पात्र देत नाहीत, आज पात्र दिले म्हणजे आपल्याला त्यांचं उष्ट खाण्याचा योग आहे. गेले त्या पाण्याच्या ठिकाणी गेले, पाणी त्याच्यामध्ये टाकलं, थोडं विसळलं ते पात्र आणि त्या पात्रामधलं पाणी सगळं प्राशन करून टाकलं. म्हणाले आपल्याला आज स्वामींचा शेष मिळालेला आहे. त्यांना ते समोर मलंग काही तेवढा आवडलेला नव्हता, पण स्वामींचा शेष म्हणाले काही हरकत नाही आपण घेऊन टाकू. आणि तो शेष घेऊन आले, ते पात्र स्वच्छ केलं आणि आपल्या स्वामींच्या हातात दिलं. स्वामी महाराज हे पात्र मी धुवून आणलेलं आहे. आणि मग स्वामी मलंगाला म्हणाले की बघा म्हणले हा किशोर आमच्याकडे आलेला आहे आणि या किशोराला आता आपल्याला काय करायचं म्हणाले, कृपा करायची आहे त्याच्यावरती, त्या किशोरावरती. ते मलंग म्हणाले काय कृपा करायची सांगा. नाही म्हणाले ते त्याला तुमचं रूप बघण्याची इच्छा आहे. ते निर्गुण निराकार आहे, दत्तप्रभू आहेत. आणि निर्गुण निराकार दत्तप्रभूंना त्यांनी सांगितलं की त्यांना आता अशी परिस्थिती आहे की याला आता तुमचं दर्शन करायचं आहे. असं दर्शन करण्यासाठी म्हणून तो तुमच्याकडे आलाय. माझी त्यांनी 6 वर्ष सेवा केलेली आहे आणि या सेवेचं फळ म्हणून त्याला तुम्हाला आता या ठिकाणी कृपा करायची आहे. दत्त महाराजांनी म्हणजे त्या मलंगाने एकनाथांच्याकडे बघितलं, मनामधनं गहिवर आला आणि ते आपलं मलंगाचं रूप त्यांनी काढून टाकलं. आणि ते 6 हात 6 शिरे 6 हात काय ते 3 शिरे 6 हात अशा प्रकारचे दत्त महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. इतका वेळ एकनाथ महाराजांना जो कुत्रा दिसू लागला तो कामधेनू होऊन बाजूला उभा राहिला. म्हणजे मागे कामधेनू उभी, समोर दत्त महाराज उभे, 3 त्यांचे ते चेहरे आणि त्याला 6 हात, अशा प्रकारचं दत्त महाराजांचं स्वरूप एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी दिसलं. त्यांनी लगेच पाय धरले दत्त महाराजांचे. दत्त महाराजांनी त्यांना उचललं. त्या ठिकाणी लहान वय होतं एकनाथ महाराजांचं आणि म्हणाले जनार्दन स्वामीकडे बघून की अरे तू काय सांगायला लागलास मला, या लहान मुलावरती कृपा करा. असं काही नाही म्हणाले, त्यासी किशोर म्हणू नये. काय म्हणतायत या ठिकाणी दत्त महाराज, त्यासी किशोर म्हणू नये, झाला विठ्ठलाचा अवतार विश्वोद्धार करावया. विश्वाचा उद्धार करण्यासाठी हा विठ्ठलाचा अवतार आहे म्हणाले. त्याला किशोर विशोर म्हणायची गरज नाही, हा फार पोहोचलेला आहे म्हणून तर इथपर्यंत आलेला आहे. त्याच्यावर मी कृपा करणार म्हणाले. जवळ घेतलं, त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला दत्त महाराजांनी आणि जे काही ते दर्शन त्यांना अपेक्षित होतं श्री दत्ताचं, ते दर्शन त्यांना त्या ठिकाणी एकनाथ महाराजांना झालं. तो दिवस एकनाथांच्या आयुष्यामधला अत्यंत आनंदाचा दिवस होता. ज्या परब्रह्माचं दर्शन मला घडवा म्हणून पायाला मिठी घातली होती जनार्दन स्वामीच्या, तो परब्रह्म साक्षात त्यांच्या समोर उभा होता. आनंदामध्ये एकनाथ महाराज 2-3 दिवस दुसरं काही सुचलत नाही, तहानभूक विसरून गेले. सारखं सारखं त्या मलंगाचं दत्तामध्ये जे रूपांतर होत होतं तो चित्र डोळ्यापुढे आणत होते. दत्तांनी जवळ घेतलेलं चित्र आणत होते. तो दत्त महाराजांचा स्पर्श एकनाथ महाराज आठवत होते. 2-3 दिवस काही भान नाही राहिलं. 2-3 दिवसांनी त्यांना जनार्दन स्वामींनी बोलवलं. म्हणले अरे एकनाथा तुझं एक काम झालंय, तू मला म्हणाला होता परब्रह्माचं दर्शन घडवा, मी घडवलं. पण म्हणले एक गोष्ट आहे, हे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, तो गुप्त झाला की नाही म्हणे तुझ्या समोर. हो म्हणे लगेच झाला. आधी मलंग होता, मला दर्शन दिलं, जवळ घेतलं, कृपा केली आणि क्षणार्धामध्ये लुप्त झाले. ते निर्गुण निराकाराचं दर्शन आहे म्हणाले. तुला खरं पाहिलं तर सगुण साकाराचं दर्शन व्हायला पाहिजे. बघा म्हणजे संत कशी कृपा करतात ते, की एकदा दर्शन देऊन नाही म्हणले, तुझ्याबरोबर नित्य राहायला पाहिजे तो. जसं मी गुरुवारी त्याला बोलवतो की नाही, तुला गुरुवारचं पण बंधन असलं नाही पाहिजे म्हणाले. तुला काय कुठे किल्लेदार व्हायचे, तुला 24 तास त्याला बरोबर घेऊन फिरता येईल असं काहीतरी केलं पाहिजे. नाथ महाराज म्हणले याच्यापेक्षा अजून काय असतं सद्गुरू, सांगा मला मी काय केलं पाहिजे. 6 वर्षाची मेहनत केली होती नाथ महाराजांनी. त्यांना माहित होतं की अजून 6 वर्ष सांगतील, 12 वर्ष सांगतील, हे सगळं सांगतील, अशा प्रकारचा विचार त्याच्यामध्ये होता. आणि हे का झालेलं आहे तर जेव्हा जनार्दन स्वामी आपली साधना करायचे, त्या साधनेच्या तपश्चर्येचं फल जे आहे ते एकनाथ महाराजांच्याकडे थोडं गेलं होतं म्हणतात. चोरी केलेली नव्हती पण ते गेलं होतं. कसं गेलेलं होतं की ते सकाळी मानस पूजा करायचे. सकाळी उठायचे जनार्दन स्वामी 4 वाजता आणि 5 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत 1.5 तासाची मानस पूजा करायची. आपल्यापैकी काही लोक करतही असतील मानस पूजा. मानस पूजेमध्ये आमचे सद्गुरू पण मानस पूजा करायचे. मीराताईंनी पण बघितली असेल ती मानस पूजा. तर ती मानस पूजा करत असताना एकनाथ महाराज त्या दारावरती उभा राहायचे
आणि मानसपूजेमध्ये अडथळा येऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. ते फळ मिळालं म्हणतात. नंतर एकदा मानसपूजेला ते बसले आणि परचक्र आलं. परचक्र आल्यानंतर एकनाथ महाराजांनी सद्गुरूला सांगण्याच्या ऐवजी स्वतः सद्गुरूचं रूप स्वीकारलं. स्वतः जनार्दन स्वामी झाले, तसा वेश केला, तसे शिरस्त्राण घातलं, तसे शस्त्र हातामध्ये घेतले आणि त्या आलेल्या परचक्रावरती स्वतः स्वार होऊन त्या ठिकाणी सैन्याला घेऊन गेले. त्या समोरच्या सैन्याचा पाडाव केला, युद्ध जिंकलं. युद्ध जिंकल्यानंतर राजाचं प्रशस्तीपत्र मिळवलं आणि प्रशस्तीपत्र मिळून पुन्हा आणून ते तिथे ठेवलं आणि पुन्हा स्वतः एकनाथ महाराज होऊन, म्हणजे ते जनार्दन स्वामींचे नाथ होऊन त्यांच्या दाराच्या समोर उभे राहिले. जनार्दन स्वामींना माहीतच नव्हतं हे काही चाललंय, तिकडे कुठे युद्ध व्हायला लागलंय, नाथ महाराज आपलं रूप घेऊन गेलेत. हे असं वेगवेगळ्या प्रकाराने नाथ महाराजांनी पुण्याचा संचय केला होता आणि तो पुण्याचा संचय इतका झाला होता की जनार्दन स्वामींनी आपण होऊन 24 तास तुझ्याबरोबर भगवंत राहील अशा प्रकारचं आपण काहीतरी करू अशी युक्ती नाथ महाराजांना सांगितली. मग नाथ महाराज म्हणाले काय करू सांगा. नाही म्हणाले आता असं कर, आता फार गडावरती राहण्याची आवश्यकता नाही, माझा सहवास खूप झाला म्हणाले तुला, मी कृपा केली तुझ्यावरती, आता तुला परब्रह्म तुझ्या आवाक्यात यावा, आकळावा श्रीपती येणे पंथे म्हणल्यासारखं की आता तुला तो सगळा समजेल, तुझ्या बरोबर राहील असं आपण करूयात. तू शूलभंजन पर्वतावरती जाऊन साधना कर म्हणाले. मग आता साधना कर म्हणल्यानंतर शूलभंजन पर्वत का सांगितला विचारलं नाथांनी की महाराज काय आहे त्या पर्वतावरती. म्हणाले चल. वरती गेले आणि दाखवलं की डोंगरावरती बघ, उत्तरेच्या बाजूला बघ, तिथे जो डोंगर दिसतो की नाही तो शूलभंजन पर्वत आहे. वनराईनी गच्च भरलेला तो पर्वत त्या ठिकाणी होता. म्हणाले काय पर्वताचं वैशिष्ट्य आहे. जनार्दन स्वामी म्हणाले मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली, इथे सूर्यकुंड आहे, या सूर्यकुंडामध्ये मार्कंडेय ऋषी रोज स्नान करायचे आणि स्नान करून तपश्चर्या करायचे आणि ते तपोबल ऋषींनी मिळवलं होतं. अशा प्रकारच्या पवित्र स्थानावरती मी तुला आज्ञा करतो की तू जाऊन साधना कर. आता आज्ञा झाली गुरूंची. गड उतरले, लगेच त्याच दिवशी गड उतरले आणि शूलभंजन पर्वताकडे निघाले. पर्वताच्या पायथ्याशी त्यांना काही स्थानिक लोक भेटले, त्यातलं एक कुटुंब भेटलं. नवरा बायको होते दोघं, त्यांना अपत्य नव्हतं, वयस्कर होते बऱ्यापैकी. ते म्हणले आता हे काय 14-15 वर्षाचं 12-14 वर्षाचं मूल तिकडे चाललंय म्हणाले, काही खरं नाही, वरती सगळं हिंस्र श्वापद आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तिथे एक प्रचंड मोठा भुजंग आहे म्हणाले. तो भुजंग काही कुणाला तिथे राहू देत नाही. ते मार्कंडेय स्वामी होते, ऋषी होते, त्यांनी तपश्चर्या केली. त्याच्यानंतर त्या शूलभंजन पर्वतावरती कुणालाही तपश्चर्या करता आली नाही. त्या भुजंगाने कुणाचा टिकावच लागू दिला नाही. म्हणजे आता हे पोरग तिकडे चाललंय, याला भुजंग गिळून टाकणार म्हणाले. त्यांनी त्याला अडवलं, म्हणाले इकडे बाळा, काय चाललास, कुठे चाललास. नाही म्हणला मी शूलभंजन पर्वतावरती चाललो. काय वरती करायचंय. जिथे मार्कंडेय ऋषींनी बसून तपश्चर्या केली तिथे मला तपश्चर्या करायची आहे. कुणी सांगितलं. जनार्दन स्वामींनी सांगितलं म्हणाले. तो जनार्दन स्वामींना ओळखत होता, जवळच किल्लेदाराचं नाव तर कुणालाही माहिती असतं. म्हणाला हो स्वामी तर खूप चांगले आहेत, त्यांचा अनुभव चांगला आहे, त्यांची कीर्ती चांगली आहे, त्यांच्या लोकांच्या बद्दलच्या सद्भावना चांगल्या आहेत, तुला कसे काय मृत्यूच्या तोंडी लोटायला लागलेत म्हणाले. तिथे तर भुजंग आहे, तुला उद्याच खाऊन टाकणार तो. तो म्हणाला तुम्ही ती काळजी करू नका, मला रस्ता दाखवा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. मग म्हणाले असं कर, वर जाऊन खाणार काय. ते म्हणले काय पालापाचोळा खाईल, मला फक्त साधनाच करायची. काय लागतं म्हणाले. काहीतरी असेलच वरती, एवढी झाडं दिसायलेत, एखादं खाड्यासारखं काहीतरी फळ असेल, एखादं पान असेल, एखादं फूल असेल, त्याच्यावरती मी गुजराण करेल म्हणाले. नाही नाही म्हणाले, असं कसं होईल म्हणाले. आता संन्यासाला ग्रहस्थानी कसं वागवलं पाहिजे याचा धडा त्या ठिकाणी आपण बघितला पाहिजे. संन्यास्त हा आश्रम आहे. जे संन्यासी होतात त्या लोकांना स्वतःचा संसार उरत नाही. अशा लोकांचा संसारिकाप्रमाणे असणारा उदरनिर्वाह जो आहे तो ग्रहस्थांनी पूर्ण केला पाहिजे असा दंडक आहे ग्रहस्थ लोकांनी. म्हणून मग संन्यासाला घरी बोलवा, त्याला काय पुडी करा, त्याला खाऊ घाला, त्याला पिऊ घाला, त्याचा औषधोपचार करा, त्याची शुश्रूषा करा, त्याला आराम द्या. अशा प्रकारचं आपण जे करतो की नाही संसारी माणसं, ते संसारी माणसं का करतात. मी संन्यास घेऊ शकत नाही, पण ज्यांनी संन्यास घेतलाय त्याची सेवा करून त्यातलं काही फळ मला मिळेल अशा प्रकारची ती भावना असते. या दोघा नवरा बायकोंनी संवाद केला आणि म्हणाले की आता हे पोरगं चाललंच आहे वरती, आपण काहीतरी याला दिलं पाहिजे. म्हणाले काय दिलं पाहिजे. त्यांना म्हणाले की काय आम्ही तुला डबा बिबा पाठवावं का, टिफिन आमच्याकडे आहे, इडली वडा सगळं. ते म्हणाले इडली वडा काही मी खात नाही म्हणाले, मला साधना करायची आहे, आमच्याकडे गावरान गाय म्हण, त्या गाईचं रोज तुला दूध आम्ही आणून देऊ. ठीक आहे म्हणाला, काही हरकत नाहीये, तुम्ही दूध द्या म्हणजे माझा श्रम वाचेल म्हणण्यापेक्षा वेळ वाचेल म्हणाला. कोणतं झाड खाऊन कोणता पाला खाऊ हे मला बघायची गरज पडणार नाही, मी घेईन म्हणला तुमचं दूध. आणि मग तिथून निघाले एकनाथ महाराज वरती, वर गेले, त्या शूलभंजन पर्वतावरती गेले. आपल्यापैकी सगळ्यांनी शूलभंजन पर्वत बघितलेला आहे. ज्या दगडावरती बसून नाथांनी साधना केली तो दगड पण बघितलेला आहे.
त्या दगडावरती, त्या शिळेवरती नाथ महाराज त्या ठिकाणी बसले आणि त्यांनी साधनेला सुरुवात केली. सद्गुरूंना नमस्कार केला. जनार्दन स्वामींना आवाहन केलं. म्हणाले, स्वामी तुमच्या आज्ञेनुसार मी इथे येऊन बसलेलो आहे. निर्गुण निराकार परब्रह्माचं 3 शिरे 6 हात असणाऱ्या दत्तप्रभूंचं दर्शन मला तुम्ही घडवलंय, पण आता तुम्ही म्हणतायत की माझ्यासोबत कायम राहणारा देव तुम्ही देणार आहेत. तो देव देण्यासाठी माझ्यावरती कृपा करा, माझी साधना सफल करा. आणि मग एकनाथांनी त्या ठिकाणी तपश्चर्या सुरू केली. एक एक दिवस निघून जात होता. तो जो स्थानिक होता तो सकाळी गाईचं दूध बीत काढल्यानंतर आपली भाकरी बिकरी घ्यायचा, आपली जनावरं घ्यायचा, जंगलात चाऱ्यासाठी घेऊन यायचा पायथ्याशी, आणि वरती येऊन नाथ महाराजांना तेवढं दूध द्यायचा. रोजच्या रोज तो शिरस्ता सुरू झाला. इकडे काय झालं की तो भुजंग बघितलं तरी नाथ महाराज आलेत वरती म्हणून. मग त्या भुजंगाने विचार केला की आता या नाथ महाराजांना आपण गिळंकृत, त्याचा धर्मच आहे ना तो, त्याला गिळंकृत करायचं आहे. आता गिळंकृत करायचं म्हणल्यानंतर कसं करायचं, त्यांनी बघितलं, ज्याला आपण म्हणतो ते ऑब्झर्वेशन टॉवर्स असतात, तसं लांब त्यांनी बघितलं की हे काय करतात नेमकं, कधी बसतात, किती वाजता, ते सगळं त्याची टेहाळणी करून घेतली त्यांनी. आणि म्हणाला की बस आता उद्या नाथ महाराज साधनेला सकाळी बसले, ते सकाळी 4 वाजता साधनेला बसायचे शूलभंजन पर्वतावरती आणि 7:30 वाजेपर्यंत समाधी अवस्थेमध्ये असायचे. 3.5 तासाची ती त्यांची समाधी असायची. नंतर मग त्यांचे नित्यक्रम सगळे सुरू व्हायचे. म्हणाले हे 4 वाजता तिथे बसतात ना, उद्या सकाळी 5 वाजता येऊन यांना एकदा डंख मारून यांना सगळं मोकळं, यांना मुक्ती देऊ म्हणाला. उद्या ह्यांच्या मुक्तीची तारीख आपण ठरवून टाकू. झालं ठरलं. दुसऱ्या दिवशी नाथ महाराज त्या ठिकाणी आले. आल्यानंतर त्यांची 4 वाजता समाधी लागली. ते असे ध्यानस्थ बसले होते. तो आपण चित्र सगळ्यांनी बघितलेला आहे. आत्ता आपल्या निमंत्रणावर पण तो फोटो आपण मुद्दाम दिलेला आहे की वरती फणा काढून तो बसलेला आहे. तो त्या ठिकाणी आला, नाथांच्या जवळ गेला आणि जवळ गेल्याबरोबर काय झालं की आता नाथांना डंख करायचा तर स्पर्श करावा लागणार. आणि मग त्या जवळ गेल्यानंतर गोल गोल फिरत होता नाथांच्या शेजारी. नाथ समाधीमध्ये होते. फिरता फिरता त्याच्या अंगाचा स्पर्श नाथांच्या अंगाला झाला. स्पर्श झाल्याबरोबर सगळं बदलून गेलं. चित्त शुद्ध तरी सर्प मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. त्याला सापही खात नाही म्हणाले, वाघही खात नाही. काय होतं, शत्रू मित्र होऊन जातो. कशामुळे, चित्ताची शुद्धता असल्यानंतर. आता ज्याला त्या प्रत्यक्ष दत्ताचं दर्शन झालेलं आहे, त्याच्या चित्ताची अजून कोणती चाचणी व्हायची राहिली, सगळी चाचणी होऊन गेलेली आहे ती. आणि मग त्यांचा स्पर्श झाला त्या भुजंगाला आणि त्याला अचानक लक्षात आलं की नाही, हे तर वेगळंच आहे, मित्र झाला तो. आणि मग त्यांनी ठरवलं की सकाळच्या वेळेला नाथांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्या अंगाला वेटोळा घालायचा आणि गरम करायचं, आणि दुपारच्या वेळेला नाथांना ऊन लागू नये म्हणून वरती फणा धरून सावली करायची. हा शिरस्ता सुरू झाला. सकाळी 4 वाजता नाथ महाराज समाधीला बसले की तो यायचा. नाथांच्या नाभिस्थानावरती बेंबीच्या ठिकाणी त्याची शेपूट असायची आणि तिथून तो सुरुवात करायचा वेढे घालायला. आणि नाथांना अत्यंत उबदार म्हणजे 3.5 तासामध्ये एसीचं कंट्रोल टेम्परेचर द्यायचं. जसं पाहिजे नाथ महाराज तुम्हाला सांगा तशा प्रकारचं टेम्परेचर. एखादा विळखा कमी केला की झालं टेम्परेचर कमी, वाढवला की आणखी वाढवून गेलं. हे सकाळच्या वेळेला व्हायचं. आणि जेव्हा दुपारी 12च्या नंतर नाथ महाराज पुन्हा समाधी लावायचे, भर उन्हामध्ये उघड्यावरती असायचं, त्यावेळेला पुन्हा तो यायचा. स्वतःचा विटाळा नाथ महाराजांच्या भोवती करायचा आणि जोपर्यंत नाथ समाधीत तोपर्यंत वरती असा फणा धरून त्या ठिकाणी सावली करायचा. पण तो भुजंग अत्यंत हुशार होता. त्याला सगळं कळायचं की नाथ महाराजांची समाधी कधी उतरणार. कारण काय असतं, समाधीमध्ये जेव्हा समाधीचं ज्याला आपण म्हणतो विसर्जन होतं, म्हणजे समाधी जेव्हा संपते तेव्हा शरीराची हालचाल हळूहळू हळूहळू सुरू होते, एकदम सुरू होत नाही. आपल्याला समाधीचा अनुभव नाहीये, परंतु समाधीच्या शास्त्रामध्ये माऊलींची जी समाधी आहे, आम्ही म्हणतो की नाही कळस हल्ला असं आपण म्हणतो ना, माहिती आहे सगळ्यांना. वारीच्या वेळेला कळस हलतो. कशामुळे हलतो कळस, माऊलींना लोक म्हणतात की माऊली चला पांडुरंगाकडे जायचे आषाढीला. माऊली मग आळस बिळस देत म्हणतात ठीक आहे आता उठतो मी. मग पायाची घडी काढतात, हात बाजूला करतात, ग्रंथ बाजूला ठेवतात, थोडे आळोखे पिळोखे देतात, स्वतःला अगदी असं हात झटकून तयार होतात आणि मग बाहेर येतात आणि मग पालखीमध्ये बसतात. हा जो सगळा प्रकार आहे समाधीतनं बाहेर येण्याचा अत्यंत शांत पद्धतीने, त्याला आपण सामान्य स्थितीमध्ये देहाला घेऊन येतो. तो सामान्य स्थितीमध्ये देहाला घेऊन येण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार नाथ महाराजांचा सुरू व्हायच्या वेळेला या भुजंगाला कळायचा. आणि मग नाथ महाराज पूर्ण भानावरती यायच्या आधीच हा भुजंग तिथून निघून जायचा. असं चाललं. एक दिवस काय झालं, चंद्र लवकर उगवलेला होता, सकाळी एकदम चांदणं मोठं पडलेलं होतं आणि त्या स्थानिकाच्या आईला, त्या बायकोला असं वाटलं की आता झाली म्हणाले पहाट, उशीर व्हायला लागलेला आहे.
तिने लवकर भाकरी टाकल्या आपल्या नवऱ्यासाठी, दूध काढलं, नवऱ्याला उठवलं आणि म्हणाली, अहो बघा सगळं फटफटलंय, उजडलंय सगळं, लवकर जा तुम्ही म्हणाले. ऍक्च्युली चंद्र वरती आला होता, चंद्राचा प्रकाश होता, सकाळचे 4च वाजलेले होते. पण ती बिचारी माऊली उठली, पटकन आटोपलं. 5:30 वाजता तर डबा बिबा ते दूध देऊन मोकळी झाली ती, की जा लवकर तिकडे. ते डबा घेतल्यानंतर त्याला काय, बिचाऱ्याला गेला निघून, आपल्या भाकरी बांधून घेतल्या, नातांचं दूध घेतलं आणि वरती गेला. समाधी उतरायची राहिलेली होती आणि तिने ते सगळं स्वरूप बघितलं की ते भुजंग त्यांच्या डोक्यावरती अंगाला विळखा घालून बसलेला आहे, डोक्यावरती फणा आहे त्याचा. घाबरून गेला, म्हणाला या पोराचं संपला आज. म्हणाला इतके दिवस वाचला म्हणे, पण आज मात्र संपला. आता काय एवढा विळखा सोडतो म्हणाले, काही शक्य नाही, हा विळखा सोडणंच शक्य नाहीये. आणि असं वाटल्याबरोबर मोठ्याने किंचाळी फोडली त्यांनी आणि म्हणाला की उठा 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 असं म्हणाला. आणि नाथ महाराजांची समाधी भंग पावली. समाधी भंग पावताना जी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये विळखे निघाले, तो भुजंग खाली आला आणि भुजंग त्या जंगलामध्ये निघून गेला. नाथ महाराज म्हणाले, अरे का उठवलं मला? अहो असं बघितलं म्हणे मी, तो भुजंग आला होता का म्हणे. बरं आला असेल म्हणाले, काही हरकत नाहीये. दूध आणले, दे म्हणाले दूध, मला हरकत नाही, मी दूध घेतो. आता उद्यापासून असं करू नको म्हणाले, तुझ्या वेळेला येत जा, माझी वेळ जी समाधीची असते ती सोडून तू येत जा. आणि मग नाथ महाराजांची भाषा आहे, आम्हा डंखो आला काळ, तो तव जाहला कृपाळ. आम्हाला डंख मारण्यासाठी आला होता म्हणते काळ, म्हणजे भुजंग आला होता, तो तव जाहला कृपाळ. काय कृपा केली? थंडीमध्ये गरम केलं आणि उन्हामध्ये छत्री धरली. अशा प्रकारची कृपा त्या भुजंगाने माझ्यावरती केली. असं नाथ महाराजांचा स्वतःचा अभंग आहे, हा महिपतींचा नाही, हा केशवकृत ग्रंथामधला नाही. नाथ महाराज स्वतःच व्यक्त व्हायला लागले की मला डंख मारण्यासाठी काळ आला होता, तो कृपाळ झाला आणि त्यांनी माझं हित बघितलं. अशा प्रकारची भाषा नाथ महाराजांनी केली. हा प्रसंग संपला, दूध पिलं नाथ महाराजांनी आणि मग आपल्या सगळ्या नित्यकर्माला निघून गेले. आणखी काय त्यांचं असेल स्थान संध्यादी कर्म. सकाळचे 9 वाजलेले होते आणि साक्षात पांडुरंग समोर उभे राहिले वनमाळी आणि म्हणाले की तुझं संपलं म्हणले, आता सगळं जी तपश्चर्या तुला करायची होती ती सफल झाली म्हणाले. आता तो भुजंग पुन्हा उद्या बोलवायची गरज नाही म्हणले, भुजंगाला मीच पाठवत होतो, आता भुजंग इथे काही उद्यापासून येणार नाही आणि हे नाथा तुलाही इथे राहण्याची गरज नाही, आता तू आणि मी बरोबर आहेत म्हणाले. तुला काय पाहिजे मला तू मागून घे. नाथ महाराज म्हणले मला काहीच नाही, मला महाराज म्हणाले माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय. काय सांगितलं सद्गुरूंनी मला? की हे वर जा तू, इथे हे निर्गुण निराकाराचं दर्शन आहे, सगुण साकाराचं दर्शन घे, म्हणजे तो तुझ्या सोबत राहील. आता तुम्ही सोबतच राहणार म्हणाले, मागू कशाला तुम्हाला मी, तुम्ही बघाल ना सगळं माझं, ते हरकत नाही म्हणाले, तुझी इच्छा, मी तुझ्या सोबत राहील. आणि मग तिथून पुढे म्हणाले की आता तू इथून हे शूलभंजन पर्वत तू या ठिकाणी सोडला पाहिजे. बघा हे कसं होतं माहितीये का, की 6 वर्षाची गडावरची तपश्चर्या आणि जवळपास असं म्हणतात की 2-2.5 वर्ष ते शूलभंजन पर्वतावरती पण राहिले. तिथली ती तपश्चर्या म्हणजे 10-12 वर्ष नाथ महाराज अक्षरशः तपश्चर्येमध्ये होते. तपश्चर्या केल्यानंतर काय होतं म्हणाले, की तपश्चर्या केल्यानंतर त्या तपश्चर्येचा गर्व होतो माणसाला, की मी एवढं केलेलं आहे, मी निर्गुण निराकाराचं दर्शन घेतलेलं आहे, मी सगुण साकाराला माझ्यासमोर उभं केलेलं आहे, हा गर्व होतो. तो गर्व न होण्यासाठी काय केलं पाहिजे? सद्गुरूकडे सगळं लावलं पाहिजे. शबरीची कथा आहे, राम शबरीच्या आश्रमात गेले, मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये. शबरी वाट बघत होती, युगानुयुगे वाट बघत होती की ना कधीतरी राम येतील, माझ्याकडे येतील, माझ्याकडचं अन्नसेवन करतील आणि माझा उद्धार करून टाकतील. अशा प्रकारची शबरीची इच्छा होती. थोडक्यात बघूयात. शबरीने मतंग ऋषींना सांगितलं की महाराज तुम्ही माझ्यावर कृपा करा, मला एकदा रामाची भेट घडून द्या म्हणाले, मला बाकी काही नकोय. ते म्हणले ठीक आहे, तुझी रामाची भेट होईल. मतंग ऋषींचं देहावसान झालं, शबरीने जागा सोडली नाही, त्या झोपडीतच राहिले. कधी काळी राम तिथे आले. राम आल्यानंतर त्यांनी शबरीच्या झोपडीमध्ये गेले, शबरीच्या झोपडीत जाऊन ती गोष्टी बोरं खाल्ली आणि मग त्या सगळ्या पंपा सरोवराच्या परिसरामध्ये सगळी चर्चा झाली की शबरी ही महान अधिकारी अशा प्रकारची साध्वी आहे. लोक यायला लागले. मग आपल्याकडे होतं ना, एखाद्या मोठ्या कोणी आला कुणाच्या घरी की त्याच्या घराकडे सगळ्यांचं लक्ष जातं. मग शबरीला म्हणले तुझा एवढा मोठा अधिकार, राम तुझ्याकडे आले. शबरीने हात जोडले आणि सांगितलं, राम माझ्याकडे नाही आले, माझ्यासाठीही नाही आले, माझ्या सद्गुरूंनी मला वचन दिलं होतं की राम तुझ्याकडे येतील. माझ्या सद्गुरूचा शब्द खरा करण्यासाठी राम माझ्या कुटीमध्ये आले. अशा प्रकारचा भाव असला की तो गर्वाचा स्पर्श होत नाही. नाथ महाराजांची तीच भूमिका होती. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून तुम्ही आलात, माझं काही नाही म्हणाले. आता सद्गुरू सांगतील ते बघू, चला म्हणाले, आता तुम्हाला धरून नेतो गडावरती, महाराजांना विचारू काय करायचं. आणि आले देवगिरीवरती. आल्यानंतर मग जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं. दोघांनी एकत्रित भोजन केलं, जनार्दन स्वामींनी आणि त्यांनी. भोजन केल्यानंतर रात्री दोघांनी चर्चा केली. म्हणाले आता काय,
ते म्हणाले काय नाही, पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणाले, ते सावळ्याचं माझं दर्शन झालंय, तुम्ही म्हणाले होते मला की तो तुला वनमाळी भेटेल, तो वनमाळी मला भेटलाय, माझ्या सोबत आहे म्हणाले, माझ्या हृदयाकाशामध्ये वनमाळीचं वास्तव्य आहे म्हणाले, तुम्हाला बघायचंय का? जनार्दन स्वामी म्हणाले मीच पाठवले, मला काही दाखवू नको, मला माहिती आहे तो कसा आहे काय आहे, पण आता तुला गड सोडायची वेळ आली म्हणले. मग मी काय करू आता, तुमच्याजवळ राहायचं नाहीये, मी केलं काय पाहिजे? नाही म्हणजे आपण बघू, 2-4 दिवस राहा, मजा कर, सगळ्यांशी गप्पा छप्पा मार म्हणाले, 4 दिवसानंतर आपण निर्णय करू. 4 दिवस निघून गेले. जनार्दन स्वामींच्याकडे एकनाथ महाराज गेले, म्हणाले महाराज तुम्ही 2-4 दिवस थांबा म्हणले होते, मी थांबलोय, सगळं झालंय म्हणले, पाहुणचार झाला, सगळं झालं, आता काय करायचं सांगा. मग म्हणाले आता तू तीर्थयात्रेला गेलं पाहिजे नाथा, तुझ्या आयुष्यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट आहे, जोवरी सकळ सिद्ध आहे तोवरी, म्हणजे जोवरी सकळ सिद्ध म्हणजे जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. हे नाथा तू आता तीर्थयात्रेला जा. नाथ महाराजांना बरं वाटलं, फिरायला मिळणार आहे म्हणाले, इकडे तिकडे कसं जाऊ मी, कोण कोण माझ्या सोबत असणार आहे? ते म्हणले सोबत काय नाही म्हणले, आपण आपली तीर्थयात्रा करायची असते, सोबत बिबत काही तुला मिळणार नाही. नाही म्हणले मग तीर्थयात्रा नको म्हणे, ते काय सगळे तीर्थ मला तुमच्या पायाशीच आहेत, तुमच्या पायाचं रोज दर्शन घेत जाईल, मला सगळे तीर्थ मिळतील. नाही म्हणले असं नाही जमणार, तुला तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. मग महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं स्वामींनी, आणि म्हणाले तीर्थयात्रेला जा. मग नाथ महाराजांनी हट्ट धरला, म्हणजे तीर्थयात्रेची सुरुवात तर तुम्ही करून द्या, तेवढं तरी माझ्याबरोबर चाला. हो म्हणाले, मी तुझ्याबरोबर तीर्थयात्रेची सुरुवात करेल. आणि मग दोघांचं ठरलं, दोघांनी 2 घोडी घेतले त्या ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्यावरनं, आणि ठरलं की आपण पहिली तीर्थयात्रा त्र्यंबकेश्वरची करू आणि ब्रह्मगिरी पर्वताला भेट देऊ, असं त्यांनी ठरवलं. आणि जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज घोड्यावरती देवगिरीच्या त्या किल्ल्यावरून निघाले नाशिकच्या प्रवासाला, त्र्यंबकेश्वरच्या प्रवासाला. हा प्रवास त्यांचा सुरू झाला. हा प्रवास सुरू झाल्यानंतर आपोआपच दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, अनुभवाचं आदान प्रदान झालं. मग तिथे शूलभंजन पर्वतावरच्या आठवणी आणि त्या रम्य आठवणी सगळ्या ते जनार्दन स्वामींना सांगायला लागले. जनार्दन स्वामी आपला पूर्वानुभव त्याच्याशी ताडून बघायला लागले, त्यांचाही तोच अनुभव होता आधीचा. आणि म्हणाले आता हा संपन्न सिद्ध झालेला पुरुष आहे म्हणाले नाथ, म्हणजे आता याच्या तीर्थयात्रा आपण सफल केल्या पाहिजे. असं म्हणत म्हणत संध्याकाळची वेळ झाली. आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर म्हणले आता इथे आपण आराम केला पाहिजे. चांदोली नावाचं छोटं गाव होतं, त्या चांदोली गावामध्ये जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज घोड्यावरनं उतरले, मारुतीच्या पारावरती गेले, घोडे आपली बांधली त्यांनी, त्या पाराच्या त्या ठिकाणी त्या कड्यांना बांधली, आणि बघू लागले कुणी या गावामध्ये एखादा सज्जन पुरुष आहे का की जो रात्रीचं आपल्याला भोजन देईल आणि ज्याच्याकडे आपल्याला आराम करता येईल. असा विचार करत असताना चंद्रभट्ट नावाचे एक पुराणिक समोर आले. आणि चंद्रभट्ट पुराणिकांनी बघितलं, तेजस्वी तेजपुंज देवाचं दर्शन घेतलेली माणसं होती. लक्षात आली त्याच्या, हे फार मोठे ग्रस्त आहेत म्हणून हात जोडले, नमस्कार केला आणि म्हणाले की आपण बाहेरचे दिसत आहेत, आपण या गावामध्ये नवीन आहेत, मी या ठिकाणचा आहे, मी पुराणिक आहे आणि माझी जबाबदारी आहे तुमची चौकशी करणं, सांगा मी तुम्हाला काय देऊ शकतो. ते म्हणले काय नाही, रात्रीचं भोजन द्या, आम्हाला सकाळी पुढे त्र्यंबकेश्वरला निघून जायचंय. म्हणले भोजन तर घ्यास तुम्ही, पण इकडे तिकडे थांबू नका, माझ्या घरी येऊन मुक्काम करा, माझं घर चांगलं आहे. हे 2 जण त्याच्या घरी गेले आपले घोडे घेऊन, घोडे त्याच्या घरासमोर बांधले, रात्री सगळ्यांनी जेवण केलं आणि सकाळी निघायची तयारी झाली. चांदोलीवरनं आता म्हणाले त्र्यंबकेश्वरला जाऊ, पंचवटीला जाऊ, आपण आधी पंचवटी बघू आणि मग त्र्यंबकेश्वरला जायचं ठरलं. त्र्यंबकेश्वरला जायचं ठरल्यानंतर ते जे चंद्रदेव होते त्यांच्या चंद्रभट्ट, ते म्हणाले की महाराज इथे जवळच आलो तर आपण, मी पण तुमच्या सोबत येतो, माझ्याकडे पण घोडा आहे म्हणाले, आपण जाऊ 3 जण घोड्यावरती. ते म्हणले ठीक आहे, आम्हाला काही हरकत नाहीये. आणि मग म्हणाले की आता 1 दिवस थांबा, तुम्ही पाहुणचार करतो मी तुमचा, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आपण काय करू, आजच्या ऐवजी उद्या आपण पंचवटीकडे प्रयाण करू. जनार्दन स्वामी म्हणले ठीक आहे. नाथ महाराजांना तर मनातून आनंद होऊ लागला, कारण फक्त सोडवायला जाणार होते ते जेवढं सोडवणं लांबेल तेवढं स्वामींच्या सोबत आपल्याला राहता येईल. नाथ महाराज म्हणले खरंच आहे, एवढं अगत्याने आग्रह केला, नाही नाही स्वामी आपण थांबलं पाहिजे म्हणाले यांच्याकडे. स्वामींच्याही लक्षात आलं याला आपल्याबरोबर राहायचंय, ठीक आहे म्हणाले, हरकत नाही. मग रात्रीच्या वेळेला पुराणिक असल्यामुळे त्यांनी चतुश्लोकी भागवतावरती चिंतन मांडलं. समोर जनार्दन स्वामी बसलेले, नाथ महाराज समोर बसलेले, आणि तो चंद्रभट्ट पुराणिक जो होता त्यांनी चतुश्लोकी भागवतावरती आपलं चिंतन मांडायला सुरुवात केली. 1-2 तासाचं ते चिंतन मांडलं. ते चिंतन संपलं, सगळे घरी आले, फराळ केला, आराम केला. तुका एकनाथ महाराजांच्या डोक्यामध्ये ते चतुश्लोकी भागवत नुसतं असं काय म्हणता येईल, चित्रपट सरकावा तशा पद्धतीने सरकत होता. अद्भुत ग्रंथ आहे चतुश्लोकी भागवत. आणि मग तो विचार करत असतानाच ते स्वामींच्याही लक्षात आलं, चंद्रभट्टाच्याही लक्षात आलं, आणि पंचवटीला पोहोचेपर्यंत त्या दोघांनी ठरवलं आता याला आपण लिहायला लावलं पाहिजे म्हणाले नाथाला. आणि मग पंचवटीमध्ये गेले आणि नाथ महाराजांना सांगितलं की इथे आपला 4 दिवस मुक्काम आहे पंचवटीमध्ये, तुम्ही चतुश्लोकी भागवताचं चिंतन
चंद्रभट्टांच्याकडून ऐकलेलं आहे चांदोलीमध्ये, नाथ महाराज हे गाव सोडण्याच्या आधी आपल्याला तुमच्याकडून चतुश्लोकी भागवतावरती ग्रंथ पाहिजे आहे. नाथ महाराजांच्या मनामध्ये ते घोळतच होतं. म्हणाले ठीक आहे, आज्ञा तुमची. आणि मग जसं ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथ बाजूला असताना ज्ञानेश्वरी सांगितली, तशाच पद्धतीने चतुश्लोकी भागवत ग्रंथ, पहिला ग्रंथ, एकनाथ महाराजांच्या साहित्यामधला पहिला ग्रंथ नाथ महाराजांनी पंचवटीमध्ये सिद्ध केला. नुसता लिहिला नाही, त्याचं प्रतिपादन केलं, श्रोत्यांच्या समोर प्रतिपादन केलं. आणि त्या पहिल्या ग्रंथाचं नाव चतुश्लोकी भागवत, एकनाथ महाराज कृत चतुश्लोकी भागवत असं झालं. आणि मग महाराजांच्या साहित्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली. चांगला आनंद वाटला सगळ्यांना, लोकांना आवडलं. ते भागवत घेऊन गेले, प्राकृतामधला सगळा ग्रंथ बरोबर ठेवला आणि तो ग्रंथ घेऊन हे त्र्यंबकेश्वरकडे निघाले. त्र्यंबकेश्वरकडे निघाल्यानंतर साहजिकच तिथे पोहोचले, कुशावर्ताचं स्नान केलं, कुशावर्त तीर्थावरती त्र्यंबकेश्वराचं दर्शन केलं. आणि आता काय करायचं होतं म्हणाले. मग नाथ महाराज म्हणले झालं आपलं दर्शन, आता ज्योतिर्लिंगाचं झालं, आता पुढे काय नाही. म्हणाले इथे अजून 2 दर्शनं बाकी आहेत, आपण कुणाचं दर्शन घ्यायचं म्हणाले. एक ब्रह्माचं दर्शन घ्यायचं आहे आणि दुसरं ब्रह्माच्या सावलीचं पण दर्शन घ्यायचं आहे. आता नाथ महाराजांना प्रश्न पडला, कोण ब्रह्म, कोण ब्रह्माची सावली. आता आपल्याला निर्गुण निराकार झालं, सगुण साकार झालं, आता हे पुढे ब्रह्म आणि काय नाही म्हणाले. आता असं करायचं, आपल्याला निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे. ब्रह्माची सावली आहे म्हणाले, तेच तर आद्य आहेत म्हणाले आपल्या सगळ्यांचे, त्यांचं दर्शन आपल्याला घ्यायचं. निवृत्ती महाराजांच्या समाधीकडे गेले, समाधीचं दर्शन घेतलं. जनार्दन स्वामींचा आणि निवृत्तीनाथांचा त्या समाधी स्थळावरती संवाद झाला. दोघे एकमेकांशी बोलले, क्षेमकुशल एकमेकांचं विचारलं आणि त्या ठिकाणाहून म्हणाले चला आता ब्रह्मगिरीवरती जायचं आहे. तो मोठा डोंगर दिसला. नाथ महाराजांच्या मनामध्ये साहजिक प्रश्न आला की आता इथे कुठे ब्रह्म आहे म्हणाले, या डोंगरावरती बरंच उंच जायचंय आपल्याला. तेव्हा जनार्दन स्वामींनी सांगितलं की ब्रह्म 3 ठिकाणी असतं म्हणाले. तीर्थाच्या ठिकाणी ब्रह्म असतं, क्षेत्राच्या ठिकाणी ब्रह्म असतं आणि गिरीवरती ब्रह्म असतं. म्हणून तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हे जे आपण म्हणतो ना, ते त्यातून आलेलं आहे. या गिरीवरती पण ब्रह्म आहे म्हणाले. त्या ब्रह्माला प्रदक्षिणा घातली पाहिजे, त्या ब्रह्माचं दर्शन आपण केलं पाहिजे. म्हणून गंगाद्वारपर्यंत 3 जण पायी गेले वरती. त्या ब्रह्मगिरीच्या पर्वताला पूर्ण प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातली. आणि प्रदक्षिणा घातल्यानं आपलं प्रदक्षिणेचं फार वेगळं असतं. आपण ज्या प्रदक्षिणा घालतो ना, कुठे त्या गणपतीपुळेला पण लोक प्रदक्षिणा करतात, गणपतीच्या त्या डोंगराला. ब्रह्मगिरीवरती पण प्रदक्षिणा करतात. त्यातला सोपा रस्ता निवडलेला असतो, कमी अंतराचा रस्ता निवडलेला असतो, सोयीचा रस्ता निवडलेला असतो. आणि त्याच्यामध्ये एक लघु प्रदक्षिणा पण करून ठेवलेली असते की एवढंच केलं की सगळं पुण्य तुम्हाला मिळून जाईल. ते केलं होतं ना, गणपतीनेच केलं होतं ना. पृथ्वीला प्रदक्षिणा घालायच्या वेळेला स्वतःलाच एक त्या आईला आपल्या प्रदक्षिणा घातली आणि म्हणाला पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण झाली. पण ती आई खरंच पृथ्वीहून श्रेष्ठ होती. आम्हाला जे मार्ग दाखवतात लोक, एवढीच एक चक्कर मारली की तुमचं ब्रह्मगिरी होतं, एवढी चक्कर मारली की तुमचं गणपतीच्या त्या पर्वताची प्रदक्षिणा होते. काही बिघडत त्यांनी काहीच नाही, फळ तसंच मिळतं, एवढं मात्र नक्की आहे. जशी प्रदक्षिणा तसं फळ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आत्ताच्या घडीला ब्रह्मगिरीवरती 1255 प्रदक्षिणा, 12,550 प्रदक्षिणा पूर्ण झालेला एक तपस्वी राहतो आहे. आपण बघू शकतो, ते काही चमत्कार नाहीये काही. त्यांनी 12,000 वेळेला त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातलेली आहे. किमान दिवसातनं 2दा तरी तो प्रदक्षिणा घालतो. आणि सूक्ष्म देहाने घालत असेल तर आपल्याला बाकीचं तर काही माहिती नाही, कारण सूक्ष्म देहाने काही पण होऊ शकतं. आमचे शंकराचार्य थेट कन्याकुमारी पासून ते बद्रीनाथपर्यंत सूक्ष्म देहाने 2दा-3दा जाऊन पण येतात, अलौकिक प्रवास करतात. आईच्या अंतःसमयाला आईने आठवण करेपर्यंत तिच्यासमोर दत्त होऊन उभे पण राहतात. तो सूक्ष्म देहाने केलेला प्रवास. पण स्थूल देहाने देखील लोक हजारो प्रदक्षिणा त्या ब्रह्मगिरीच्या भोवती घालतात. का ब्रह्मगिरीच्या भोवती घालतात? कारण ब्रह्म जे आहे ते गिरीवरती राहतं, असं आपण आत्ता बघितलं. तीर्थाच्या ठिकाणी राहतं, क्षेत्राच्या ठिकाणी राहतं. त्या तिथल्या तीर्थावरती, त्या तिथल्या क्षेत्रावरती, त्या तिथल्या गिरीवरती उपलब्ध असणारं, निवास करणारं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं दर्शन व्हावं म्हणून ती प्रदक्षिणा असते. अशा प्रकारची अत्यंत चांगली प्रदक्षिणा चंद्रभट्ट, एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामींनी त्या ठिकाणी घातली. प्रदक्षिणा संपली, खाली आले, जेवण केलं आणि मग नाथ महाराजांना समोर घेऊन बसले. जसा विद्यार्थी बसतो तसा एक नकाशा काढला मोठा. स्वतः किल्लेदार होते, नकाशे काढणं त्यांच्या आवाक्यातलं होतं. नकाशा काढला, म्हणाले नाथा उद्यापासून तुझी स्वतःची तीर्थयात्रा सुरू झाली. आम्ही आता परत जाणार म्हणाले. आम्ही चांदोलीला जाणार, तुला घेऊन जाणार चांदोलीला. आपण चंद्रभट्टांच्या घरी जाणार, चंद्रभट्टांच्या घरी पाहुणचार खाणार आणि तुला आम्ही निरोप देणार म्हणाले. चंद्रभट्ट तिथे राहतील, मी देवगिरीला जाईल
आणि तू यात्रेला निघायचा हा तुझा नकाशा. बद्रीनाथ, केदारनाथ, मथुरा, वृंदावन हे सगळी स्थळं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिली. उत्तरेची यात्रा पहिली करायला सांगितली आणि सांगितलं की उत्तरेची यात्रा पूर्ण करून दक्षिण काशी असणाऱ्या पैठणमध्ये तुला यायचं आहे आणि पैठणला आल्यानंतर 3-4 दिवस मुक्काम केल्यानंतर तिथून पुढे दक्षिणेची यात्रा करायची, मग तुला पुढे रामेश्वरला जायचं आहे. असा सगळ्या प्रकारचा त्याला नकाशा आखून दिला एकनाथ महाराजांना आणि सांगितलं की आता तुला चांदोलीच्या पुढे आम्ही काही तुझ्यासोबत असणार नाही. चांदोलीमध्ये गेले, घरी जेवण केलं. चंद्रभट्टाला तोपर्यंत जनार्दन स्वामीच्या अधिकाराची कल्पना आलेली होती. चंद्रभट्ट म्हणाले, माझा जन्म सार्थकी लागणार आहे महाराज, हे पुराणिक होण्यामध्ये काही अर्थ नाहीये, पुराण कथा सांगून उपजीविका करण्यापेक्षा मला आता तुमच्या सोबत यायचं आहे. अत्यंत मोठा हट्ट त्यांनी केला. मग जनार्दन स्वामी त्याला हो म्हणाले. 2 घोडे जनार्दन स्वामी आणि चंद्रभट्ट हे इकडे वापस देवगिरीच्या किल्ल्याकडे निघाले आणि तो एक घोडा घेऊन एकनाथ महाराज उत्तरेच्या दिशेने कूच करत निघाले आणि मग यात्रा एकनाथ महाराजांची सुरू झाली. ती तीर्थयात्रा होती, ती खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा होती. आम्ही ज्या तीर्थयात्रा करतो त्या तीर्थयात्रेमध्ये आणि नाथ महाराजांनी केलेल्या तीर्थयात्रेमध्ये जमीन आसमानचं अंतर होतं. आमच्या तीर्थयात्रेमध्ये जो नकाशा काढून दिला जातो त्याच्यावरती एसी रूम, नॉन एसी रूम, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, दिवसातनं 2दा बिस्लेरी बॉटल, संध्याकाळी मनोरंजनासाठी कार्यक्रम, गाडीमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळताना अडचण पडू नये म्हणून माईक. ही तीर्थयात्रा संतांनी कधीच सांगितली. तीर्थयात्रा स्वावलंबन आहे, तीर्थयात्रा आत्मचिंतन आहे, तीर्थयात्रा स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याची संधी आहे. ते आत्मचिंतन करायचंय, मी कशासाठी आलोय, कुठून आलोय, कुठे जायचंय मला, ते आत्मचिंतन करायचं आहे. स्वावलंबन आहे, माझं मी करून खायचं आहे, माझे मी कपडे धुवायचे आहेत, माझा मी निवारा शोधायचा आहे, माझं मी स्वतःला एका क्षणाला सिद्ध करत मोठं व्हायचं आहे. ती तीर्थयात्रा आहे. माझं स्वरूप काय आहे, मी किती मोठा असू शकतो याचं चिंतन करायचं आहे. जे शास्त्रामध्ये शिकलंय, आत्मा आणि देह, आत्मा आणि जीव यांचा परस्पर संबंध काय आहे, संसार आणि आपण यांचा संबंध काय आहे, हे सगळं समजून घेण्याची ती संधी म्हणजे तीर्थयात्रा आहे. आम्ही त्या तीर्थयात्रेचं फार 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 वाटोळ करून टाकलेलं आहे. पण नाथ महाराज खरी तीर्थयात्रा करत होते, स्वावलंबन होतं. शिदा गोळा करत होते गावामधून. शिदा गोळा केल्यानंतर त्याचा स्वयंपाक करायचा, तो स्वयंपाक खायचा. एक भुक्त राहून यात्रा केली होती. दिवसातनं एकदाच जेवण करायचे. तो शिदा आणल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला असेल, दुपारी असेल, त्याच्या भाकरी भाजी काय बनवायची ती बनवायची, ती खायची. जवळच्या तीर्थाला स्नान करायचं. तीर्थाला स्नान केल्यानंतर त्या इष्टदेवतेचं दर्शन करायचं आणि स्वामींनी नकाशावरच लिहून दिलं होतं कुठे किती मुक्काम करायचे आहे. या गावाला 4 मुक्काम, या गावाला 5 मुक्काम. त्याचं शास्त्र आहे. पंढरपूरला दशमीला गेलं पाहिजे आणि पौर्णिमेला निघालं पाहिजे. इकडे अष्टमीला गेलं पाहिजे आणि अमावस्येला निघालं पाहिजे. आळंदीत अष्टमीला जायचं आहे आणि अमावस्येला परत निघायचं आहे. इकडे दशमीला जायचं आहे पंढरपूरला आणि पौर्णिमेला परत निघायचं आहे. आमच्या यात्रा कशा आहेत? तिथीप्रमाणे आहेत का रिझर्वेशन अवेलेबल असण्याप्रमाणे? जायचं होतं आम्हाला हो तिकडे. आमचं ठरलं होतं यावेळेला दशमीलाच जाऊ असं ठरलं होतं. का गाड्या फुल, एकही रिझर्वेशन मिळायला तयार नाहीये. मग आम्ही ठरवलं देवशयनी एकादशी आहे आषाढी. त्याचा अर्थ असा आहे की आषाढी नंतर देव काय करतात, झोपी जातात. ते झोपल्यावर आम्ही जातो. रिझर्वेशन नाही आमच्याजवळ. मग त्याचं रिझर्वेशन संपून जातं. त्याचं रिझर्वेशन असतं. जे आधी जातील आषाढीच्या त्यांना ते रिझर्वेशन मिळून जातं. त्याची खिडकी बंद होते आषाढीच्या दिवशी. संध्याकाळी थकून गेला आमचा पांडुरंग. संध्याकाळच्या वेळेला शेजारती झाल्यानंतर ती खिडकी 4 महिन्यासाठी बंद होते. ते तिकडे विष्णुपदाला जाऊन राहतात, अजून काय करतात, पण ते भक्तासाठी उपलब्ध नसतात. ते मंत्र्याच्या दौऱ्यात असतो ना की इथे उद्घाटन, तिथे ते आणि इतके खाजगी वेळ. तसं वर्षभरातला आषाढी ते कार्तिकी आमच्या पांडुरंगाचा खाजगी वेळ आहे. तीर्थयात्रेमध्ये तिथीला महत्व आहे. तीर्थयात्रेमध्ये त्या तीर्थावरती करायच्या कृतीला पण महत्व आहे. ते सगळं जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना सांगितल्यामुळे कुठे किती मुक्काम करायचे ठरलेलं होतं. आणि त्या पद्धतीने नाथ महाराज मजल दर मजल करत बद्रीनाथला गेले. बद्रीनाथमध्ये त्यांनी सगळं बघितलं. केदारनाथला गेले, यमुनोत्री, गंगोत्री हे सगळं केलं. मथुरेला आले, वृंदावनामध्ये आले. स्वतः वनमाळी पुन्हा वृंदावनामध्ये गेले असं म्हणावं लागेल. हे वनमाळी पुन्हा त्या रमण रेतीमध्ये जाऊन आले. तिथल्या गोपगोपींशी संवाद करून आले आणि तो सगळा संवाद करून ती तीर्थयात्रा संपवत नर्मदेच्या काठावरती आले.
नर्मदेमध्ये ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं, नर्मदा परिक्रमा केली. आता तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कोणी सांगितलं आहे की नाही? कोलंबस कोणी बघितलाय? नाही बघितला. आम्हाला सांगत आले ना लोक. आमच्याकडे श्रुत परंपरा आहे. श्रुत परंपरेचा अर्थ आहे की कुणीतरी कुणाला सांगतं आणि तो पुढच्यांना सांगत जातो, असं श्रुत आहे हे सगळं. आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही घरी गेल्यानंतर कुणाला तरी सांगणार की ते असं असं आला होता तो प्रवचन करायला एक जण, त्यांनी असं असं सांगितलंय, खरं की खोटं माहित नाही पण असं सांगितलं बरं का आम्हाला. तो जर संदेश चांगला असेल तर तो म्हणतो खरं खोट्याचं काय करायचं, संदेश चांगला सांगून द्या पुढे. अशा पद्धतीने श्रुत संदेश आमच्यापर्यंत आले आणि त्याच्यात असं म्हणलं की नाथ महाराजांनी सबंध उत्तर हिंदुस्थान पाया खालून घातला घोड्यावर बसून आणि त्या ठिकाणी ती पूर्ण यात्रा केली. ही यात्रा करत असताना हे जे आई वडील होते चक्रपाणी आणि गायत्री, हे जे त्याचे सूर्यनारायण आणि सरस्वती देवी, हे दोघं जण जे होते ते अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये होते. 10-12 वर्ष होऊन गेले होते नातू घरातून पळून गेल्यानं, पत्ता लागला नव्हता कुठे गेलाय काय गेलाय. तो पुराणिक जो शिकवायला होता, योगायोग असा झाला की नाथ महाराज ज्या दिवशी गाव सोडून पळाले पैठणमधून, त्याच्या 2-4 दिवसामध्येच तो पुराणिक पण पळून गेला. आणि मग गावामध्ये अशी चर्चा सुरू झाली की तो जो पुराणिक आहे ना त्यांनीच नाथांना पळून नेले म्हणाले. त्याला काही अपत्य नव्हतं, हे गोड पोरग दिसलं त्याला, याला उचलून घेऊन गेला. हा हुशार होता म्हणाले, यांनी चांगली कथा सांगणार त्याला माहित होतं, मग इतका चांगला कथाकार आपल्याला फुकट मिळायला लागला, त्याला पळवून घेऊन जा. तो पुराणिकच घेऊन गेला असेल म्हणून मी आजी आजोबा त्या पुराणिकाच्या मागे लागले. त्याचा शोध कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, यथावकाश त्याचा शोध लागला आणि कळालं की देवगिरीच्या सरदाराकडे तो नोकरी करत आहे. मग असं कळाल्यानंतर म्हणले आपण देवगिरीला गेलं पाहिजे, शोध घेतला पाहिजे. पण त्याच दरम्यान तो पुराणिक पुन्हा गावामध्ये आला. पैठणमध्ये पुराणिक गावामध्ये आल्यानंतर लोक म्हणले तो पुराणिक आला, लोकांना तेच पाहिजे असतं. म्हणजे आता ह्यांचे भांडणं आपल्याला बघायला मिळतील, सगळं आलाय म्हणजे तो पुराणिक. तुम्ही जे म्हणत होते की नाही की हा पुराणिक जो तो नाथाला घेऊन पळाला असेल, बघा शोध घ्या म्हणले त्याचा. त्या पुराणिकाला धरून पकडून आणलं, त्याला उभं केलं, त्याची झाडाझडती घेतली आणि म्हणाले कुठं लपवलं सांग आमच्या एकनाथाला. तो म्हणला मी एकनाथाला घेऊन गेलोच नाही. एकनाथ इथून पळून गेल्यानंतर माझी इच्छाच झाली नाही कुणाला पुराण शिकवण्याची, शास्त्र शिकवण्याची. तसा विद्यार्थी मिळणं शक्य नाही म्हणाले. मला प्रतिप्रश्न करून निरुत्तर करणारा विद्यार्थी मला जगाच्या पाठीवर कुठे मिळणार आहे. आणि मग असा विद्यार्थीच जर मिळणार नसेल मला तर मी पुराण सांगून कुणाला सांगायचं म्हणले, त्याच्यापेक्षा कुठे चाकरी केलेली बरी. आणि असं ठरवून मी असं झालं म्हणाले, देवगिरीमध्ये त्या जनार्दन स्वामींना शरण गेलो आणि त्यांना म्हणालो की आता मला तुम्ही काहीतरी इथे उपजीविकेचं साधन द्या. त्यांनी मला एका चौकीवरती नोकरी दिली आणि गेली 6-10 वर्ष मी त्या चौकीवरती काम करायला म्हणलं. तुमच्या नाथाला मी काही नेलं नाही. मग आमचा नाथ कुठे म्हणाले, एक सांगतो म्हणले तुम्हाला. त्याला बंद करून टाक. मग म्हणाले मला एवढं माहितीये म्हणाले, मी त्या चौकीवरती काम करत असताना मला एवढं कळालं की जनार्दन स्वामी कडे कोणीतरी एक अद्भुत बालक आलेला आहे आणि गेल्या 10-12 वर्षापासून तो स्वामींबरोबर सावलीसारखा असतो. स्वामी त्याला जवळच्या मुलासारखं मानतात. आणि मला संशय म्हणाले तो कदाचित आपला एकनाथ असू शकतो. म्हणजे इतके प्रज्ञावान दुसरं कोण असणार, तुम्ही पाहिजे तर शोध घेऊन बघा. मी या दोघांना वाटलं चला ते संधी आहे तर आपण बघितलं पाहिजे, काय आपलं कोणी हरवलं. आपण त्या पद्धतीने प्रयत्न करत राहतो. ह्या आजी आजोबांनी दशम्या बांधून घेतल्याबरोबर म्हणाले 20-25 कोसावरती देवगिरी आहे, आपण जाऊ तिथे, तिथल्या स्वामींना विचारू आपण की आमच्या मुलाचा काही शोध लागतो का. जर त्यांच्याकडे असेल तर खूप चांगलं म्हणाले, आणि नसेल तरी इतका सिद्ध पुरुष भेटल्यानंतर त्याचा आशीर्वाद मिळेल आपल्याला आणि त्याच्या आशीर्वादाने पण आपलं बालक आपल्या घरी येऊ शकतं. चला म्हणले आपण जाऊयात. दोघं जण दरमजल करत त्या ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्यावरती आले. वरती सांगितलं की आम्ही आलोत पैठणवरून, आम्ही ब्राह्मण आहोत कुटुंब आणि आम्हाला स्वामींची भेट घ्यायची. म्हणाले उद्या सकाळी स्वामी त्या याचकांच्या यादीमध्ये तुम्ही नाव नोंदवा तुमचं, स्वामी सकाळी येतील आणि तुम्हाला भेटतील. यांनी नाव नोंदवलं, रात्री मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वामी आले. स्वामींनी त्याला जे पाहिजे ते द्यायला सुरुवात केली आणि या दोघांच्या समोर आल्याबरोबर स्वामींनी विचारलं की आपण कुठून आलात. पैठणहून आलोत म्हणाले. काय आपला प्रश्न आहे. काय नाही म्हणले, महाराज सगळं वाईट झालंय आमच्या आयुष्यामध्ये, आमचा मुलगा आणि सून अपत्य झाल्याबरोबर दोघं जण गेले म्हणाले. ते अपत्य चांगलं होतं, त्याला लळा लागला आमचा, आम्हाला त्याचा लळा लागला, थोडं कर्माला लागलं की ते अपत्य घरातून पळून गेलं म्हणाले. आणि पळून गेल्यापासून तर त्याची आमची भेटत नाहीये. 8-10 वर्ष 12 वर्ष होऊन गेले. आता आमची मरायची वेळ आली म्हणले महाराज. आम्ही दोघं थकलोय, आता क्षीण झालोय आणि आम्हाला असं वाटतं की मरण्याच्या पूर्वी डोळ्यांनी एकदा आपला मूल जिवंत आहे एवढं आपण बघावं अशी इच्छा आहे म्हणाले. कसं आहे म्हणले तुमचा मुलगा, काय
जनार्दन स्वामी अंतर्ज्ञानी होते, सगळं माहीत होतं, सगळं वर्णन ऐकून घेतलं आणि म्हणाले की हो म्हणले, तुमचं जे तुम्ही वर्णन करायला लागलात ना ते तुमचं बाळ माझ्याकडेच होतं म्हणले, पण आहे असं म्हणले नाही, होतं म्हणाले. आणि आता ते माझ्याकडून निघून गेलं म्हणाले. आता काही ते इथे पुन्हा माझ्याकडे येण्याची त्याला मी आज्ञा केली नाही, त्यामुळे माझ्या गडावरती आता पुन्हा तुमचा मुलगा जो एकनाथ तुम्ही म्हणायला लागलात तो काही येणार नाही म्हणाले. पण तो कुशल आहे, चांगला आहे, यांना बरं वाटलं. म्हणजे चला जिवंत तरी आहे, दिसत नाही तर नाही, जिवंत आहे, चांगला आहे, चांगल्या माणसांच्या सहवासात आहे, याचा आनंद झाला त्यांच्या आजी आजोबाला. आणि त्यांनी मग पाय धरून म्हणाले की नाही स्वामी, आम्हाला एकदा त्याला डोळे भरून बघायचे, त्याला बघितल्यानंतर आमचं जे व्हायचं ते होऊ द्या म्हणाले, पण त्याला आम्हाला डोळे भरून बघायचे. अशी ती सगळी याचना बघितल्यानंतर या दोघांचं वय बघितलं, यांचा वृद्धापकाळ बघितला, नाथांना वाढवण्यामध्ये त्यांनी घेतलेले कष्ट जनार्दन स्वामींनी बघितले आणि म्हणाले की एक शक्यता आहे म्हणाले, अजून 6 महिन्यानंतर ते कॅलेंडर काढलं, नकाशा काढला, म्हणाले 6 महिन्यांनी नाथ महाराज जे तुम्ही म्हणा लागलात एकनाथ तुमचे, ते उत्तरेची यात्रा संपून दक्षिणेची यात्रा सुरू करणार आहेत आणि त्याच्यातला मध्यंतर त्यांचा पैठणमध्ये 4 दिवस आहे म्हणाले. त्या 4 दिवसामध्ये नाथ तिथे येतील, तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांच्याशी बोला म्हणाले, तुमची त्यांची भेट होऊन जाईल. आता काय असतं माहितीये का, लालूच फार मोठी असते. आता नाथ आधी दिसलेच नव्हते, मग त्यांनी सांगितलं कुशल आहेत, आनंद वाटला, एकदा बघा वाटायला लागले म्हणले. आता त्यांनी म्हणले बघायची संधी आहे, 4 दिवस तुमच्या गावात आहे. मग आता वाटलं 4 दिवसांनी ते न जाता गावातच राहिलं तर किती बरं होईल. मग त्यांनी पुन्हा पाय धरले, म्हणले नाही तुम्ही म्हणतायत ते खरं आहे, 6 महिने आम्ही वाट बघू, डोळ्यात काय प्राण आणून वाट बघू, पण ते 4 दिवसांनी जाणार म्हणायला लागला ते काही आम्हाला पटत नाही. आता आमचे आले म्हणले दिवस, संपलं, आता आमचं श्राद्ध कोण करणार, पक्ष कोण करणार, आम्हाला मुक्ती कोण देणार, आमची दशक्रिया कोण करणार. म्हणाले असं नका करू तुम्ही, आमच्या कुळात कोणीच नाही हो म्हणाले, दुसरं तेच एक आहे, त्यांनीच कुळ चालवलं तर चालवलं म्हणले, नाहीतर आमचं जे भास्कर भट्टांचं किंवा भानुदासांचं जे कुळ आहे, जे भानुदास, तुम्हाला त्या दिवशी भानुदासांचं चरित्र सांगत असताना एक उल्लेख तुमच्या बरोबर करायचा माझा राहून गेला. भानुदास महाराजांनी पांडुरंगाची जी सेवा केली, त्यांना विजयनगरच्या साम्राज्यातनं पंढरपूरला पुन्हा आणून ठेवलं, त्यांच्या भक्ती संप्रदायाचा विकास केला, त्याच्या बदल्यामध्ये भानुदास महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली होती की निरंतर तुमच्याजवळ राहू द्या. आणि मग भानुदास महाराजांची समाधी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या हाताने स्थापन झालेली आहे. अशा प्रकारचा उत्तुंग अधिकार असणारं ते कुळ होतं भानुदास महाराजांचं. आणि मग विचार केला जनार्दन स्वामींनी की नाही, या कुळाची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. म्हणजे काय करू त्याच्यासाठी, नाही म्हणजे तुम्हीच उपाय सांगा, तो राहील कसा काय. मग एक पत्र लिहिलं, पत्र लिहिलं जनार्दन स्वामींनी. ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे की हे नाथा, तू जिथे असशील, तुझ्या हातामध्ये जेव्हा हे पत्र पडेल, ते पत्र हातामध्ये पडल्यानंतर ज्या स्थळावरती तू असशील त्या स्थळावरून तू हलायचं नाही, ते तुझा कायम निवास असेल. तिथून कुठे जायचं जा, जाऊन 2 दिवसांनी ये, 4 दिवसांनी ये, पण तुझा पत्ता जो आहे, परमनंट ऍड्रेस पासपोर्टवर टाकायचा जो तुझा आहे, तुला विजा सगळीकडचा मिळाल म्हणाले. पंढरपूरला जाता येईल, कुठे आळंदीला जाता येईल, अजून कुठे त्या मुळ्या काढायच्या, ज्ञानेश्वरी शुद्ध करायची आहे, सगळे विजा परमिट्स मिळतील, पण परमनंट ऍड्रेस तुझा तो जिथे चिठ्ठी मिळेल तिथे असेल. असं आज्ञापत्र त्या आजी आजोबांच्या हातामध्ये दिलं आणि म्हणाले की तुम्ही जा पैठणला, 6 महिने वाट बघा, या तिथीला नाथ तिथे येतील. त्यांनी नाहीच ऐकलं, सांगून बघा, नाही ऐकलं तर आज्ञापत्र दाखवा म्हणले. माझं आज्ञापत्र म्हणजे अंतिम निर्णय, नाथ तिथून हलणार नाहीत. आजी आजोबा आनंदामध्ये आले. 6 महिने तेच चालू होतं की आता तो येणार आहे, आता तो येणार आहे. जे शेतातून पिकून यायला लागले ते बाजूला काढून ठेवणं सुरू झालं, खराब होणाऱ्या गोष्टी वाळून. आमच्याकडे आम्हाला न सांभाळणारे पोरं जन्माला यायचे म्हणून आम्ही 3 महिने आधी दुपटे शिवतो. आम्हाला सांभाळणार नाही ते माहिती आहे, आम्हाला सांभाळणार नाहीत, आम्हाला ओळखणार नाहीत, आमच्या प्रॉपर्टीवरती घाला घालणार, आमचं जमलं तर नाव बदनाम करणार, आमच्या कुलाला बट्टा लावणार, हे सगळ्या पॉसिबिलिटीज असताना पण ते मूल यायच्या आधी 3-4 महिने सगळं सुरू होतं आमचं. होतं की नाही सुरू. इथे तर साक्षात परब्रह्म घरी येणार होतं. त्या आजी आजोबांनी 6 महिने सगळी तयारी केली आणि मग 6 महिने तयारी केल्यानंतर नाथांची उत्तरेची यात्रा संपली. उत्तरेची यात्रा संपल्यानंतर नाथ महाराज पैठणला आले. पैठणला आल्यानंतर एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी निवास केला. 12 वर्ष उलटून गेली होती. त्यामुळे नाथ महाराजांना ओळखणं पैठणच्या लोकांना शक्य नव्हतं. नुसती 12 वर्ष उलटून गेली नव्हती, निर्गुण निराकाराचं दर्शन घेतलेला तो सतेज चेहरा होता. तो नुसता 12 वर्ष उलटून गेलेला निर्गुण निराकाराचं दर्शन घेतलेला सतेज चेहरा नव्हता. सगुण साकार पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये बंदिस्त केलेला तो चेहरा होता. केवळ त्याला बंदिस्त केलेला नव्हता, तो जिथे जिथे नटलाय उत्तरेमध्ये त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याला बघून आलेला तो चेहरा होता. अत्यंत तेजपुंज असे नाथ होते.
लोकांचा विश्वासच बसत नव्हता की हा आपला नाथ असेल. 7-8 वर्षाचा बघितलेला खोटी पताका आणि ती पळी घेऊन विना करून फिरणारा गावामध्ये तो असा कसा होईल म्हणले. नाही, लोकांचं नाही. पण काय असते, आपल्याकडे सीसीटीव्ही असतात गावामध्ये. सीसीटीव्ही म्हणजे काय, तुम्ही जाता येताना ते कॅप्चर करत जातात. तसं त्या काळामध्ये पण म्हातारे लोक सीसीटीव्हीचं काम करत होते चौकामध्ये बसून. आणि त्या सीसीटीव्ही मध्ये पकडला गेला तो चेहरा. म्हणाले म्हणून तर बघायला काय हरकत. ठीक आहे, आपल्याला वाटतं ना हा नाथ नाहीये, नसू द्यात म्हणाले, काही फरक पडत. आपण त्याला थोडं दरडावून विचारून बघू, तू एकनाथ आहेस म्हणून बघू, काय होतं बघू. मग ते म्हणले की नाही, हे आपण बोलण्याच्या ऐवजी काय म्हणते थोडं भावनिक केलं पाहिजे. आपण त्याच्या आजी आजोबाला घेऊन येऊ. आणि आजी आजोबा समोर उभं राहिल्यानंतर ह्यांना जरी ओळखू नाही आले, त्याला तर ओळखू येणार म्हणले आपले आजी आजोबा आहेत. तिथे थोडं त्याचं चित्त म्हणले थोडं द्रवेल म्हणले, आपण करून बघू. आणि मग त्या सीसीटीव्ही टीमनी ते सगळे लोक गावातले एकत्र केले. आजी आजोबा घेऊन त्या मंदिरामध्ये आले जिथे नाथ महाराज कथा सांगत होते, जिथे तत्वविमर्श करत होते, धर्मचर्चा करत होते. जे काही 4-5 दिवस ते राहिले त्या काळामध्ये त्यांचं ते काम सुरू होतं. समोर जाऊन उभे राहिले. म्हणाले तूच आहेस ना नाथ म्हणाले, भानुदासाच्या कुळामधला. नाही म्हणाले, माझं काही नाही, तुम्ही काय म्हणतात मला लक्षात येत नाही, तुमची भाषा मला समजत नाही. नाथ महाराज खोटं बोलत नव्हते, त्यामुळे त्यांची पण पंचायत झाली होती. पण एवढंच म्हणाले की तुमची भाषा मला समजत नाही, तुम्ही काय म्हणतात ते मला काही त्याचा खुलासा होत नाही. म्हणले हे जे दिसतायत का तुला, चक्रपाणी दिसतायत का तुला, म्हणाले सूर्यनारायण दिसतायत का, भानुदास दिसतायत का, हे सगळे आम्ही जे सांगायला लागलो नावं हे तुला माहिती आहेत का. म्हणाले पंजोबा आहेत तुझे भानुदास. नाही, मला काही भानुदास माहिती नाहीये. म्हणजे सूर्यनारायण, म्हणले सूर्यनारायण नाही. अरे त्यांनी तुला लहानपणी सांभाळलंय म्हणाले. आजोबा आहेत तुझे ते, चक्रपाणी तुझे वडील. तुम्हाला वडिलाचं तर काय माहितच नाही म्हणला, मला काही कोणी बोललंच नाही तुला आई वडील आहेत, कारण त्यांनी बघितलेलेच नव्हते. ते खरं बोलले, बघितले नाही. पण आता सूर्यनारायण समोर उभे आहेत, 6 वर्ष ज्यांच्या अंगा खांद्यावरती धिंगाणा केलाय नाथ महाराजांनी, त्यांना नाही म्हणणं नाथ महाराजांना अवघड गेलं. आणि त्यांनी पाय धरले त्यांचे. म्हणाले मीच तुमचा एकनाथ आहे, पण म्हणाले मला विरक्ती प्राप्त झालेली आहे, तुम्ही माझ्याकडून संसारिक कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नका. मला विरक्ती प्राप्त झाली. म्हणले मला देवदर्शन झालेलं आहे, माझ्या आयुष्याचं कल्याण करून घेण्याच्या मार्गावरती माझा प्रवास सुरू आहे. माझ्या या प्रवासाला अवरोध करून तुम्ही आपल्या कुळाचा लौकिक वाढवण्याची मला मिळालेली संधी घालू नका, मीच तुम्हाला विनंती करतो म्हणाले. ते आजी आजोबा एवढ्या जडजंबाल भाषेने परेशान झाले. म्हणले काय बोलायला लागला माहित नाही. ते म्हणले आम्हाला ते काही माहिती नाही, आमचा प्राण जाईपर्यंत तू आमच्याजवळ राहायला पाहिजे. नाही हो नाही हो करत मग पुन्हा उद्या या, पुन्हा उद्या या. 2 दिवस उलटून गेले. मग दुसऱ्या दिवशी यांनी आपला तो हुकमी एक्का काढला घरामधला. ते जनार्दन स्वामीचं पत्र बरोबर घेतलं आणि नाथांच्याकडे गेले. म्हणाले काय ठरलं का तुमचं आमच्या बरोबर यायचं. नाथ महाराज म्हणाले नाही, आता उद्या दक्षिणेला जातो म्हणाले, माझी सुरू होते उद्या यात्रा. म्हणले हे पत्र बघा काय आहे. अक्षर बघितल्याबरोबर आपल्या मस्तकावरती ते पत्र नाथ महाराजांनी लावलं, बघितलं. आणि त्या जागेवरून नाथ महाराज हल्लेच नाही. ती जी काही जागा होते, ज्या जागेवरती ते पत्र त्यांच्या हातामध्ये पडलेलं होतं, त्या जागेवरती त्यावेळेला ते उघड्यावरती उभे होते, त्या दोघांशी संवाद करत. उघड्यावरती, अक्षरशः उघड्यावरती, मंदिराच्या परिसरामध्ये उघडी जागा होती आणि तिथे तो संवाद चालला होता. त्या जागेवरून नाथ महाराजांनी मांडी घातली. म्हणले आता इथून मी हलणार नाही. मग गावकऱ्यांनी एक झोपडी बांधली. त्या झोपडीत नाथ महाराजांनी राहायला सुरुवात केली. मग गावकऱ्यांनी त्यांचा अधिकार बघून एक वाडा बांधला. तो आता नाथांचा गावामधला जुना वाडा. तो वाडा लोकांनी बांधून दिला. त्या वाड्यामध्ये नाथ महाराज राहिले. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपला स्थानिक पत्ता, कायम पत्ता कधीही बदलला नाही. माझ्या गुरुची आज्ञा आहे म्हणाले, मला इथेच राहायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी नाथ महाराजांनी तिथेच राहून काय म्हणता येईल, आपल्या स्वतःच्या इच्छा, आपल्या स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जो मार्ग त्यांनी स्वीकारलेला होता, विरक्त होण्याचा, संसार न करण्याचा आणि संसार न करता केवळ परमार्थ करण्याचा, तो त्यांनी त्या ठिकाणी बदलला. आणि म्हणाले की नाही, आता गरज आहे ना तर मी ह्यांच्याबरोबर पण राहील, पण माझं उद्दिष्ट मी पूर्ण करणार. आणि मग असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरिपाठामध्ये म्हणलेलं आहे, वेदशास्त्राचा सगळा अभ्यास, अध्ययन, त्याला मी अगदी परमगतीला प्राप्त करून देईल. म्हणले या सगळ्या संप्रदायाला, या सगळ्या धर्माला परमगती प्राप्त करून देईल. पण कशी, असोनी संसारी. माझ्या आजी आजोबांची इच्छा आहे ना, मी संसार पण करेल आणि त्याच्याबरोबर परमार्थ पण करेल. अशा प्रकारचा निश्चय एकनाथ महाराजांनी त्या दिवशी आपल्या आजी आजोबांच्या जवळ केला. काय आनंद झाला असेल, किती साखर वाटली असेल, किती पेढे वाटले असतील, काय ते सगळं झालं. आणि मग नाथ महाराज, एवढंच झालं की ते आजी आजोबा आपल्या घरामध्ये आणि नाथ महाराज तिथे. आणि मग कालांतराने वाडा बांधल्यानंतर आजी आजोबाला नाथ महाराज वाड्यामध्ये घेऊन आले.
आणि त्या वाड्यामध्ये आल्यानंतर मग ते आपण बघितलंय, तिथे त्यांनी सांगितलं होतं शूलभंजन पर्वतावरती की तू माझ्याबरोबर राहायचं आहे. मग ते पांडुरंग स्वतः अवतीर्ण झाले त्या वाड्यामध्ये. त्या वाड्यामध्ये पांडुरंग, आजी, आजोबा आणि नाथ असे चौघांचा संसार त्या ठिकाणी सुरू झाला. मग उद्धव आले. मग उद्धवानी घराची सगळी जबाबदारी घ्यायला, मग किराणा सामान आणणे, याद्या करणे, साबणा, पेस्ट, ब्रश हे सगळं उद्धव बघत होते. नाथ महाराजांना बघायची गरज नव्हती. आई सगळं, आजी सगळं आतमधलं सगळं बघत होत्या आणि आजोबा सूर्यनारायण जे होते ते बाकीच्या सगळ्या गोष्टी बघत होते. नाथ महाराज म्हणायला त्या घरामध्ये होते, परंतु दिवसाचा पूर्ण वेळ परमार्थामध्ये घालवत होते, समाजाला परमार्थाभिमुख करण्यामध्ये घालवत होते. ती जी नाथ महाराजांची एकंदर काय म्हणता येईल कामगिरी आहे. मग ग्रंथनिर्मिती केली, कीर्तनं केली, यात्रा केल्या, पांडुरंगाची वारी केली, समाज बदलून टाकला. अत्यंत वंचित आणि कधीही परमार्थाचा शब्द कानावर न गेलेल्या समाजाला कीर्तन करण्याचं सामर्थ्य दिलं. हे सगळं नाथ महाराजांनी जे केलं आणि त्यातून शांतीब्रह्म पदाला ते कसे प्राप्त झाले, हा सगळा वृत्तांत आपण तिसऱ्या भागामध्ये बघू. पहिल्या भागामध्ये आपण नाथ पैठणच्या बाहेर जाईपर्यंत बघितले, त्यांचा कुलवृत्तांत बघितला. भानुदास महाराज आपण समजून घेतले. कोणते दुसरे? कुर्मदास आपण बघून घेतले. हे सगळं आपण ऐकलं त्या याच्यामध्ये. आणि दुसऱ्या भागामध्ये नाथ महाराज देवगिरीला गेल्यापासून पैठणला परत येईपर्यंतचा भाग आपण बघितला. तिसऱ्या भागामध्ये नाथांचा संसार कसा चालला. म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये 4 प्रकारचे संत आम्हाला भेटतात. एक संत आम्हाला असे भेटतात की ज्यांचा संसार सगळा बिघडलेला होता, तुकोबारा. काही खरं नव्हतं त्या संसारामध्ये. नवरा बायकोची भांडणं होते, अन्न दशा होती, पोरांच्या अंगावरती फाटके कपडे होते, घरातल्या जनावरांना चारा मिळत नाही म्हणून ते मान टाकत होते, गावामध्ये प्रतिष्ठा उरली नव्हती, गावामध्ये लोक काय म्हणता येईल निंदा नालस्ती करत होते. अत्यंत दरिद्री संसार तुकाराम महाराजांना शेवटच्या काळात करावा लागला. आधी संपन्न होता, पण आपण ते पण कथा बघितलेली आहे. म्हणजे दरिद्री संसाराचं चित्र पण आम्ही बघितलं. तेच तुकोबाराय जे सदेह वैकुंठाला गेले. त्यांना विमान पाठवलं. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले. देवाने विमान पाठवलं. आता पुन्हा संशय येईल, विमान कसं पाठवलं? जेट होतं का? फ्युएल कोणतं वापरलं होतं? पाठवलं. आम्हाला माहिती आहे पाठवलेलं आहे त्यांनी. आम्ही म्हणणार पाठवलं. आम्हाला रामेश्वर भट्टांनी सांगितलं ना, ते उभे होते त्यांच्या बाजूला. जेव्हा प्रयाण झालं तेव्हा रामेश्वर भट्ट तिथेच होते, देहूच्या त्या इंद्राणीच्या काठावरती. त्यांनी सांगितलं आम्हाला, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. पाठवलं विमान. म्हणजे संसार अत्यंत काय म्हणता येईल, अत्यंत विपदाग्रस्त अशा प्रकारचा संसार असून तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाता आलं, म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती झाली. नाथ महाराजांचा संसार आपण उद्यापासून पुढच्या रविवारी बघणार. अत्यंत संपन्न संसार. रोज पंक्ती उठायच्या, 100-100, 200-200 पात्र त्या ठिकाणी जेवून जायचे. अशा संपन्न संसारामध्ये माणसाचं मन गुंतून राहील आणि त्याचं परमार्थाकडे लक्ष जाणार नाही असं आपल्याला जर वाटत असेल तर तसंही नाही. संपन्न संसारात त्यांनी परमार्थ केला, तेही दाखवलं. बरं, नाथ महाराजांना बायको होती, तुकारामांना बायको होती, त्यांना लेकरं बाळ झाले, म्हणून इकडे करमणूक आहे, तिकडे पण परमार्थ आहे. ज्याला काहीच नाही त्यांनी कसा करावा? रामदास स्वामींनी करून दाखवलं. काही लग्नच केलं नाही, भोवल्यावरून पळून गेले आणि त्यांनी पण त्या ठिकाणी श्रीरामाला आपल्या हृदयाकाशामध्ये सामावून घेतलं. म्हणजे तुमची सांसारिक स्थिती कशी आहे? तुम्ही विवाहित आहात, तुम्ही सौख्यपूर्ण संसार करत आहात, तुम्ही दुःखाचा संसार करत आहात, काही आवश्यक नाही. संसाराचा आणि परमार्थाचा काडीचाही संबंध नाही. संसार हा तुमच्या प्रारब्धाप्रमाणे पुढे चाललेला आहे. तुम्हाला मागे सांगितली असेल तेवढी एक कथा सांगतो आणि थांबतो. संसाराचं चित्र अजून तुमच्या लक्षामध्ये येईल. तो चक्रसेन नावाचा काही पुराणामधली कथा आहे. चक्रसेन नावाचा एक युवक राजा होता. सम्राटपद त्याला मिळालं. जगावरती राज्य करण्याचं सामर्थ्य त्याने मिळवलं आणि त्याचं आयुष्य कमी होतं. वयाच्या 27व्या वर्षी त्याला देवगती प्राप्त झाली आणि अत्यंत पुण्यकर्मा होता, सामर्थ्यशाली होता, देवाचा लाडका होता. गेल्याबरोबर स्वर्गामध्ये जाऊन बसला. स्वर्गामध्येच त्याचे पूर्वज पण बसलेले होते, कारण ते अत्यंत चांगले राजे होते. आणि स्वर्गात जाऊन बसल्याबरोबर त्याचे जे वडील होते आधी गेलेले एक 5-25 वर्ष, त्या वडिलांना आनंद झाला. म्हणले आला आपला मुलगा, आता बघा त्यालाही स्वर्ग मिळालेला आहे. त्याच्याशी वार्ता करू म्हणाले, त्याच्याशी बोलू, खाली कसं चाललंय काय नाही. झाला संवाद त्याचा आणि त्या देवदूतांचा संवाद झाला. त्या चक्र राजा जो होता त्याचा संवाद झाल्यानंतर मग तुला कुठे राहायचंय, काय राहायचंय, कोणती रूम पाहिजे, अटॅच पाहिजे, नॉन अटॅच, ते सगळं त्यांचं ठरलं. आणि ठरल्यानंतर तो परत जायला निघाल्यावर त्याच्या वडिलांनी आवाज दिला, अरे म्हणले इकडे ये बाळा. त्यांनी वळून बघितलं. बाळा आपल्याला कोणी मोठा माणूस म्हणू शकतो म्हणलं, बघावं. वळून बघितलं, नमस्कार केला. वयाने वयस्कर दिसल्यामुळे दंडवत घातला, प्रणिपात केला, कारण तो सज्जनच होता.
प्रणिपात केल्याबरोबर त्यांनी गळ्याशी धरला. हरकत नाही म्हणला, म्हातारा माणूस आहे, आपल्याला गळ्याशी धरायला लागला, काही हरकत नाही. आणि विचारला, अरे खाली कसं चालू आहे? तो म्हणला, चांगलं चालू आहे, काही अडचण नाही म्हणाला, साम्राज्य चांगलं चालू आहे. नाही म्हणले, पण तुझी आई कशी आहे? ते म्हणले, का आईची चौकशी करतात? नाही, ती माझी बायको म्हणाले, मी तुझा बाप आहे, मी तुझा वडील आहे. असं म्हणल्याबरोबर त्यांनी ती मिठी सोडून दिली. झटकलं त्यांना, बाजूला केलं आणि मला, कुठल्या जन्माचे बाप आहेत तुम्ही? माझे हजारो जन्म झाले, कोट्यावधी जन्म झालेत म्हणाले माझे, मी किड्या मुंग्यांपासून वेगवेगळ्या योनींमधनं इथपर्यंत पोहोचलेले, तुम्ही कुठल्या जन्मातले बाप आहेत मला आठवत नाही म्हणाला. ते बापाचं नातं अजिबात जोडायचं नाही, ते काही खरं नातं नसतं म्हणाल. हे संसाराचं चित्र आहे. आम्ही ज्याला संसार संसार म्हणतो, तिथे आम्हाला नातं तोडता आलं की संसाराचा परमार्थ होऊन जातो. मग ते नातं मोहाशी असेल, नातं अजून कुठल्या बाकी गोष्टींशी असेल, ते नातं तोडण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे. ती दैवी हेशा गुणमयी मम माया दुरित्यया, ती दैवीच आहे बरं का, ती जैवी नाहीये. जैवी तर फार भयानक आहे, पण ती दैवी जी माया आहे भगवंताची, तिच्यातून पलीकडे जाणं म्हणजे परमार्थाकडे जाणं आहे. आणि ती दैवी माया म्हणजे ती संसार आम्हाला दाखवणारी माया आहे. आणि मग त्या मायातून पलीकडे जायचं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आपण गोंदावलेकर महाराजांचं नाव घेऊन म्हणतो की संसार होणारा आहे आणि परमार्थ करावा लागणार आहे. त्यामुळे परमार्थ अट्टहासाने केला पाहिजे. आत्ता सांगता आलं असतं, म्हणजे मोठेपणा म्हणून नाहीये, मी उशीर आलो, त्याची क्षमा पण मागितली, पण मी 2-3 कामं सोडून आज इथे आलोच आहे. हे अट्टहासानेच करावं लागेल ना. ते तर सासरे म्हणल्यानंतर बोलवणारच ना धोंड्याला, मी म्हणाल तेव्हा बोलवतील. सासरे नाहीयेत माझे, पण ते सासऱ्याच्या जागेवरचे जे लोक आहेत आत्ता, नाही आता तिकडे बोलवले तर कसं करता येईल? भगवंतानी बोलवल्यानंतर बघू म्हणतात. अहो आषाढीला गेलात नाही तुम्ही, खूप वर्ष झाले, तुम्ही एकदा जायला पाहिजे. अहो खूप जायचंय आम्हाला, दरवर्षी ठरवतो आम्ही, सगळी तयारी करून ठेवतो, बॅग भरून ठेवतो. काही ना काहीतरी संसारातलं असं विघ्न येतं आणि बघा भगवंताची इच्छाच नाही आम्हाला घेऊन जाण्याची. मग कधी जाणार तुम्ही? तो ठरवेल तेव्हा जाऊ, असं म्हणणारा एक माणूस गावात होता. आणि कर्मधर्म संयोगाने 40-45व्या वर्षी त्याची बायको गेली, म्हणजे मृत्यू झाला बायकोचा. लोक सांत्वन करायला आले. सांत्वन करायला आल्यानंतर लोक म्हणले, तुमचा फार भगवंतावरती विश्वास आहे म्हणाले. तुम्ही म्हणता नेहमी की आमची सगळी तयारी होती, पण भगवंतानी वेळच आणली नाही, आम्हाला जाऊच दिलं नाही. तो नेईल तेव्हा देईल, त्याच्या हातात सगळी सत्ता आहे, आपलं काय आहे? आपण त्याचे ते काय दारू यंत्र, म्हणजे ते असं म्हणतात ना, ते ज्ञानेश्वरांनी वापरलेला शब्द आहे की ते दारू यंत्र, त्यांनी त्याला काडी लावली तर फटाका फुटेल म्हणाले, नाहीतर काय फुटणार आहे तो? आम्ही त्याच्या स्वाधीन आहोत, कटपुतळीसारखं आमचं आयुष्य आहे, अशी त्याची सगळी भाषा होती. तर मग एकजण त्याला सांत्वन करताना म्हणाला की काय देवाची इच्छा, तुमची बायको गेली म्हणाला, आता काय करता? जशी देवाची इच्छा आहे तशा प्रकारची गोष्ट झाली. हा शांत बसलेला होता, मानबिन हलवली, म्हणला बरोबर आहे. आता त्याच्या लक्षात आलं की आपण देवावर फारच याच्या आधी ढकललेला आहे, आत्ता वाद करण्यात अर्थ नाहीये. 2-4 महिने निघून गेले. 6 महिन्यानंतर गावातल्या लोकांना कळालं की यांनी दुसरं लग्न केलंय. म्हणजे पहिली बायको गेली होती, दुसरं लग्न केलं. मग काही ते सीसीटीव्ही जसे म्हणलं लोक तसे होते, ते म्हणजे त्याला जाऊन विचारू द्या की देवाची इच्छा म्हणून बायको गेली ना बाबा तुझी, मग आता तू दुसरं लग्न कसं केलं? त्याच्याकडे गेल्यानंतर तो म्हणला की असं आहे की माझ्या आयुष्यामधला अनुभव असा आहे की देव करतो तेच होतं, आपल्या हातात काही नाही म्हणाल, देव जे ठरवेल तेच होत असतं म्हणले. आणि तुम्ही जसं म्हणता ते खरंय की माझी बायको देवाला माझ्याजवळ ठेवायची नव्हती, देव घेऊन गेला, आपण काहीच करू शकत नाहीत. पण असं म्हणले, देव असला तरी काय, कधी चुकू शकतं म्हणले, आपण दुरुस्त केलं पाहिजे. मला असं वाटलं म्हणाला की देवाची काहीतरी गडबड झाली उचलण्यामध्ये, शेजारची बाई उचलायची तर माझी उचलली म्हणा, मी दुरुस्त केली. मग त्याला लोकांनी विचारलं की अरे मग एकदा असं दुरुस्त वारीला का नाही केलं देवाला? ही पळवाट आहे. ज्यांना संसारांना घट्ट धरून बसायचं आहे, ते शुकदंडिका न्याय वेदांतामध्ये सांगितलेलं की त्या पोपट्याला ते असा पकड देतो, त्या दांडीला उलटा होतो आणि त्याला असं वाटतं की आता त्या दांडीनीच मला धरून ठेवलंय. खरं पाहिलं तर त्याच्या पंखामध्ये बळ आहे, त्यांनी आपले ते थोडे असे ते आकडे जे ते मोकळे केले तर त्याला आकाशामध्ये उडून जाता येईल, नाही सोडत येतो, घट्ट धरून ठेवतो त्याला. ते शुकदंडिका न्याय म्हणतात. तसं आमचं झालेलं आहे. ती जी संसाराची फांदी आहे त्याला आम्ही धरून ठेवले, त्या फांदीला काही देणं घेणं नाहीये. अब्जावधी लोक त्या फांदीवरती आनंद घ्यायला लागलेत, काय पोहळायला लागलेत, त्याला कुठं लक्ष आहे कुणाकडे द्यायला? आम्हीच धरून ठेवलेलं आहे. पण एकनाथ महाराजांसारखे जे सिद्ध सत्पुरुष आहेत त्यांना माहिती आहे की इथे धरून ठेवायची आवश्यकता नाहीये, आपण केव्हाही सोडू शकतो. म्हणून ते संसारामध्ये राहील की ठीक आहे इथे बघू काय आहे,
पण आपल्या हातात आहे, केव्हा ती पकड ढिल्ली करायची आणि केव्हा आकाशामध्ये उडायचं आहे. हे तुकाराम एकनाथ महाराजांचं जे आकाशामध्ये विहार करणं आहे, परमार्थामध्ये विहार करणं आहे, भगवंताची सख्य साधना आहे, समाजाचा आर्त समजून ते विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशते जे आहे, ते कशा पद्धतीने नाथांच्या हृदयामध्ये प्रकाशलं आहे, विश्वाचं सगळं दुःख, ते सगळं आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी आपण या ठिकाणी 4:30 वाजता बघू.